पाती त्यामध्ये जास्त असतं. कर्बोदके प्रथिने अ आणि ब जीवनसत्व हे टोमॅटो, वांगी, मिरची, भोपळा, तोंडली, मटार, दोडका आणि शेवगे जसे काही इत्यादीमध्ये असतं. कर्बोदके आणि अ जीवनसत्व सुवर्ण, बीट, अळू आणि टॅपिकोमध्ये असतं. कर्बोदके प्रथिने, क जीवनसत्व, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस हे आंब्यामध्ये म्हणजे जी फळं आहेत ती फळामध्ये जास्त असतं. भाजीपाल्यामध्ये मिनरल कंटेंट चांगला असतं म्हणून तुम्हाला भाजीपाला किंवा फळं खातो तर ज्यांना जे कॉन्स्टिपेशनचा जो त्रास होतो तो तुम्हाला टाळायचा असेल तर तुम्ही भाजीपाला आणि फळं भरपूर खाल्ली पाहिजे. तर भाजीपाला 100 ग्राम जर तुम्ही खाल्ला भाजीपाला तर तुम्हाला काय मिळतं हे याच्यामध्ये दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये सगळं वाचत बसत नाही मी. तर याच्यामध्ये प्रथिने जर म्हणलं तर सगळ्यात जास्त प्रथिने वाटाण्यामध्ये असतात 6.3 असतात. कर्बोदके जर म्हणलं तर सगळं रताळ्यामध्ये कर्बोदके जास्त असतात, बटाट्यामध्ये जास्त असतं आणि दुसऱ्या भाजीपाल्यामध्ये तसं कमी असतं. वाटाण्यामध्ये 14 असतं कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स. अ जीवनसत्व जर बघितलं तर अ जीवनसत्व हे गाजरामध्ये सगळ्यात जास्त असतं. त्यानंतर रताळ्यामध्ये जास्त असतं. नंतर क जीवनसत्व हे मिरचीमध्ये सगळ्यात 128 मिलीग्राम एवढं असतं 100 ग्राम याच्यामध्ये. नंतर कारल्यामध्ये देखील क जीवनसत्व चांगलं असतं. कॅल्शियम देखील याच्यामध्ये चांगलं असतं. भेंडीमध्ये कॅल्शियम चांगलं असते. इव्हन कोबीमध्ये कॅल्शियम चांगलं असते. नंतर फॉस्फरस जर बघितलं फॉस्फरस तुम्हाला वाटरमध्ये 116 मिलीग्राम एवढं फॉस्फरस असतं. म्हणजे नंतर लोहाचं देखील लोह देखील वाटाण्यामध्ये चांगलं असतं. म्हणून वाटाण्याची जर तुम्ही बघितली भाजी तर वाटाण्याची भाजी आपण ठराविक सीझनलाच मिळते. ते काही वर्षभर मिळत नाही आणि वर्षभर जर तुम्हाला करायची म्हणलं तर त्याला प्रोसेसिंग करावं लागतं कारण वर्षभर आपल्याला स्टोअर करता येत नाही. पण प्रोसेस प्रोडक्ट जर केले आपण तर ते वर्षभर आपल्याला करता येऊ शकतं. आणि प्रोसेसिंगची अडचण काय होते प्रोसेसिंगमध्ये थोडीशी न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी होऊन जाते परंतु तुम्हाला त्याचा आस्वाद घेता येऊ शकतो. तर आपला दर दिवशी जर खायचं म्हणलं दर दिवशी आपल्या आहारामध्ये खनिज आणि जीवनसत्व किती लागतं त्याला म्हणायचं आरडीए. आरडीए म्हणजे रिकमेंडेड डायटरी अलाउन्स. तर रिकमेंडेड डायटरी अलाउन्स हा अ जीवनसत्व जवळजवळ 5000 आयु. 5000 आयु म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळा लक्षात येत ना. आयु म्हणजे काय की एक इंटरनॅशनल युनिट. इंटरनॅशनल युनिट म्हणजे 1 आयु इज इक्वल टू 0.6 मायक्रोग्राम एवढे येतं. तर 0.6 मायक्रोग्राम म्हणजे तुम्ही जर बघितलं 1000 मायक्रोग्रामचा 1 मिलीग्राम तयार होतो आणि 1000 मिलीग्रामचा 1 ग्राम तयार होतो. मग तुम्ही 5000 आयु म्हणजे आपल्या दर दिवशी प्रत्येक माणसानं भारतामधल्या 3 मिलीग्राम एवढं व्हिटॅमिन ए अ जीवनसत्व खाल्लं पाहिजे. ब जीवनसत्व 105 मिलीग्राम लागतं. जीवनसत्व B1 1.8 मिलीग्राम लागतं. जीवनसत्व क 75 मिलीग्राम लागतं. कॅल्शियम 1 ग्रॅम, फॉस्फरस 1 मिलीग्राम आणि लोह देखील आपला चांगल्यापैकी लोह लागतो. तर हे लोह देखील आपल्याला हे एवढे जर बघितलं आपण तर हे दर दिवशी आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे. आता भाजीपाले जर बघितले आपण भाजीपाल्याची गरज किती लागते आपल्याला की दर दिवशी तुम्हाला भाजीपाला म्हणजे 280 ते 300 ग्राम तुम्ही खाल्ला पाहिजे भाजीपाला. आणि फळांचं जर बघितलं तर फळांचं तुम्हाला 120 ते जवळजवळ 150 ग्राम फळं खाल्ली पाहिजेत आपण. पण आपला भाजीपाला आज आपण फक्त भाजीपाल्याचं बोलतोय त्यामुळे मी तुम्हाला भाजीपाला सांगणार आहे. भाजीपाला तुम्हाला 300 ग्राम दररोज खाल्ला पाहिजे पण मिळतो आपल्याला फक्त 210 ग्रॅम. म्हणजे आपल्यापेक्षा जे काही गरीब देश आहेत म्हणतो आपण श्रीलंका असेल पाकिस्तान असेल यांच्यात देखील जवळजवळ तुम्हाला 220 ग्राम 250 ग्राम एवढा भाजीपाला दर दिवशी खातात ते आपण फक्त 210 ग्रामच खातो. म्हणून आपल्या जर प्रगत देशामध्ये मात्र हे 450 ग्रामच्या वर भाजीपाला दर दिवशी खाल्ला जातो. पण आपल्याकडे फक्त 210 ग्राम म्हणजे आपल्या 300 ग्रामची गरज आहे म्हणतो आपण. आपल्याकडे भाजीपाला आपण कमी खातो. तर जगाचा जेव्हा विचार करतो आपण फळं आणि भाजीपाल्यामध्ये 314 मिलियन मेट्रिक टन्स एवढं फळं आणि भाजीपाल्यांचं उत्पादन होतं भारतामध्ये आणि एवढं उत्पादन करून भारत हा जगामधला 2 नंबरचा देश आहे. सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर आहे. आणि भारतामध्ये जर बघितलं भारत हा जगाच्या 12% फळं तयार करतो आणि 14% भाजीपाला तयार करतो. म्हणून आपला भारताचा जगामध्ये दुसरा नंबर आहे. आणि हॉर्टिकल्चर क्रॉप्स बघितलं तर एकूण टोटल जीडीपीच्या टोटल क्रॉपच्या 9% तुमचं हॉर्टिकल्चर क्रॉपच्या अंडर येतं आणि टोटल जो जीडीपी आहे ऍग्रिकल्चरचा त्यामध्ये 30% हे हॉर्टिकल्चरचं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणून हॉर्टिकल्चर फार महत्वाची ब्रँच आहे. आणि फ्रूट बास्केट महाराष्ट्राला फ्रूट बास्केट ऑफ इंडिया असं म्हणलं जातं. कारण फ्रूट बास्केट म्हणजे भारतामध्ये सगळ्यात जास्त जर बघितलं असेल की फळांचं उत्पादन आपण सगळ्यात जास्त करतो. तुमचं डाळिंब असेल किंवा तुमचं आंबा असेल इव्हन तुमचे केळे असेल याच्यामध्ये आपल्या सगळ्या फळामध्ये आपण डाळिंबाने जर द्राक्षामध्ये जर बघितलं तर आपण 65% वर भारतामध्ये जेवढे डाळिंब आणि द्राक्ष तयार करतो त्याच्या 65% द्राक्ष आपण तयार करतो. म्हणजे भारतामध्ये आपला महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे डाळिंबाच्या आणि द्राक्षाच्या बाबतीमध्ये. तर एवढं असताना म्हणून महाराष्ट्राला फ्रूट बास्केट असं म्हणलं जातं. कारण महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही विचार केला महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्राच्या भाजीपाल्याची सरासरी उत्पादकता फक्त 11 टन प्रति हेक्टर आहे. महाराष्ट्राच्या लागवडीखाली जर बघितलं क्षेत्र फक्त 6.11 लाख हेक्टर क्षेत्र आणि 75.04 लाख मेट्रिक टन एवढं उत्पादन मिळालं होतं भाजीपाल्याचं बोलतोय मी.
आणि टोटल फळ आणि भाजीपाला म्हणलं तर 314 मिलियन मेट्रिक टन्स एवढं फळ आणि भाजीपाल्यांचं चालू होतं. आणि भारतामध्ये जर बघितलं भाजीपाल्याच्या बाबतीमध्ये पश्चिम बंगालचा पहिला क्रमांक लागतो आणि एकूण उत्पादन होतं भाजीपाल्याचं त्याच्या 18% उत्पादन हे पश्चिम बंगाल तयार करतो. आणि सरासरी उत्पादकता ही भारताची फक्त 12.30 म्हणजे सरासरी उत्पादन 12.3 ही महाराष्ट्राची आणि ह्याची आहे ही महाराष्ट्राची उत्पादकता मी सांगितली होती. आणि ही जी देशाची उत्पादकता 12.30 कोटी टन हेक्टर एवढी ही देशाची आहे. 51 उत्पादनापैकी 5.5% उत्पादन म्हणजे एवढं महाराष्ट्रामध्ये फार भाजीपाल्याचं उत्पादन होत नाही. फक्त 5.5% आपण भाजीपाला तयार करतो महाराष्ट्रामध्ये. म्हणजे 14% मला सांगितले भाजीपाला तयार करतो. जगामध्ये भाजीपाल्यांच्या उत्पादनामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागत असतो, चीनचा पहिला क्रमांक लागतो. म्हणजे पहिला क्रमांक चीनचा आहे. भारताचा भाजीपाला उत्पादकता दुसरा क्रमांक लागत असला तरी निर्यातीमध्ये फक्त आपला वाटा 2 ते 3% आहे. म्हणजे आपलं निर्यात ही फार कमी आहे. कारण आपण टोटल प्रोडक्शन मध्ये देखील आपण चांगला पहिला दुसरा क्रमांक आहे तरी देखील आपण तेवढं हे करू शकत नाही. तर भाजीपाल्यांचं जर बघितलं आपण उत्पादकता आणि हे बघितलं आपण आता भारताचं स्टेटस कुठे आहे जगामध्ये, तर भारताचा वाटा फक्त बटाट्यामध्ये 6.08 आहे आणि 5वा क्रमांक लागतो. कांद्याचा 11.38 आहे, दुसरा क्रमांक लागतो. 5.65% एवढा वाटा आहे आपला टोमॅटोच्या बाबतीमध्ये आणि आपला 5वा क्रमांक आहे. फ्लावर आणि सर्व भाज्या याच्यामध्ये म्हणजे सर्व भाज्या त्याच्या रिलेटेड भाज्या, कोबी नंतर 7 म्हणजे तिसरा क्रमांक एवढा लागतो भारताचा जगामध्ये. तरी देखील आपण भारत हा निर्यातीमध्ये आपला वाटा फार कमी. आता एवढं उत्पादन करत असून देखील आपल्याला काय होते, नासाडे जर बघितले, नासाडे आपल्या जवळजवळ 25% भाजीपाल्यांची नासाडे होते. आपण सांगतो की फळ आणि भाजीपाल्यांची 25 ते 30% नासाडे होते. आणि हे नासाडे जर तुम्ही पैशात मोजली तर जवळजवळ 65,000 कोटी रुपये दरवर्षी वाया जातात. आपला हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण आपल्याला काय होते की आपण भाजीपाला काढल्यापासून ते ग्राहकाच्या हातात जाईपर्यंत या प्रत्येक स्टेजमध्ये जी नासाडी होती, नासाडी अशी मोजली तर आपण 25% नासाडीच्या 25%च्या वर जाते. म्हणून तुम्हाला हे फळ आणि भाजीपाल्यामध्ये काढणीनंतरचं व्यवस्थापन फार महत्वाचं आहे. आता हे एक एक्झाम्पल जर द्यायचं म्हणलं तर कांद्यामध्ये जवळ 35% नासाडी होते, बटाट्यामध्ये 40% होते, टोमॅटोमध्ये 50% होते, भेंडीमध्ये 12%. असे ॲन ॲव्हरेज म्हणजे 10 म्हणजे ॲव्हरेज जर काढलं सगळ्या भाजीपाल्यांचं तर 25% एवढे नासाडी होते. आता नासाडी कशामुळे होते, नासाडीची कारण पहिलं कारण आहे प्राकृतिक कारण, दबणे, फुटणं, चिरडणं. म्हणजे कसं होते, तुम्ही हार्वेस्टिंग करताना किंवा तुम्ही ट्रान्सपोर्ट करताना, पॅकिंग करताना जर व्यवस्थित काळजी घेतली नाही तर याच्यामुळे फिजिकल कॉजेस म्हणा त्याला हे दबणं, फुटणं, चिरडणं म्हणजे यामुळे त्यामधलं नासाडी होते. दुसरं म्हणजे जैविक बदल. फळ आणि भाजीपाला कसा असतं, भाजीपाला ह्या जरी झाडावरून काढल्या किंवा जरी आपण काढल्या तरी ते काही मेलेले नसते. त्यांच्या जे काही जैव रासायनिक क्रिया म्हणजे त्याला आपण बायोकेमिकल चेंजेस म्हणतो, तर हे बायोकेमिकल चेंजेस हे आपल्याला चालूच असतात. ते काही बंद करता येत नाही. बंद करता यायचं म्हणजे आपला फक्त त्यांचा वेग कमी करता येतो. म्हणजे वेग कमी करायचा म्हणजेच पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट करायचं आणि आपला ते ग्राहकाला जास्त काळ कसं उपलब्ध राहता येईल, उपलब्ध करून देता येईल याची फक्त काळजी करणं म्हणजेच आपण फळांची शेल्फ लाईफ वाढवणं असं म्हणतो त्याला आपण. तर हे जैव रासायनिक बदल आपल्याला पूर्ण बंद करता येत नाहीत आणि हे बदल झाल्यामुळे त्यांची नासाडी होते. तिसरं कारण म्हणजे शारीरिक कारण. शारीरिक कारण म्हणजे फळ आणि भाजीपाल्यामध्ये 80% पाणी, भाजीपाल्यामध्ये 80% काही 90% पाणी असतं. तर हे पाणी जर त्याच्यात 5 ते 10 म्हणजे 15% फळांच्या बाबतीमध्ये, 5% भाजीपाल्याच्या बाबतीमध्ये जर पाणी कमी झालं तर त्याची शारीरिक म्हणजे कमी झाल्यामुळे त्याला फिजिओलॉजिकल लॉस म्हणतो आपण. तर हा कमी झाल्यामुळे त्याची मार्केट व्हॅल्यू कमी जाते. मार्केट व्हॅल्यू जाते. मार्केट व्हॅल्यू गेली की त्याला कोण घेणार नाही. तुमची मार्केटमध्ये गेलेली सुकली भाजी कोण घेतो. तर हे शारीरिक कारण आहे त्याच्यामध्ये. आणि चौथं कारण सूक्ष्म जीवजंतू आहे, त्याचे बॅक्टेरिया आणि बुरशी. बॅक्टेरिया आणि बुरशीमुळे तुमचे बॅक्टेरिया हा शक्यतो भाजीपाल्याला हे करतात आणि बुरशी हा फळांना हे करतात. तर याच्यामुळे देखील बरीचशी नासाडी होते. आणि शारीरिक क्रिया म्हणजे जे काही बाष्पीभवन आहे, श्वसन आहे, पिकणं आहे, ह्या क्रिया आपल्याला बंद करता येत नाहीत. तर याच्यामुळे देखील बरेचशे फळांची नासाडी होते. तर ही नासाडी टाळणे म्हणजेच आपल्याला जास्तीत नासाडी जरी कशा पद्धतीने जर बघितली तुम्ही भारतामधल्या बऱ्याचशा सिटीमध्ये ह्या अशा प्रकारचे फळांचं हँडलिंग केलं जातं बघा. हा पहिल्या फोटोमध्ये तुम्हाला दिसते की आपण जिथं मांडी घालून बसता येत ना अशा परिस्थितीमध्ये फळं आणि भाजीपाल्यांचे हँडलिंग केलं जातं. हे हँडलिंग अशा पद्धतीने हे आता बऱ्याच ठिकाणचे असे रस्त्यावर देखील अशी फळं भाजीपाला विकले जातात. आणि बाहेरच्या देशात जर बघितलं तर बाहेरच्या देशात असं एवढं वेल सिस्टमॅटिक हे केलं असं स्टॉल दिसतात. आपल्याकडे तसं दिसत नाही. हे असं होणं गरजेचं आहे आपल्याकडे. आता इथे देखील आदर्श फळं भाजीपाला विक्री केंद्र आता आपल्याकडे आहे का असं, हे अशी परिस्थिती यायला किती दिवस लागतील आपल्याला. तर हे आपला शेतकऱ्यामध्ये सगळ्यांच्या याच्यामध्ये आपल्याला एक अवेअरनेस निर्माण करावं लागेल की फळं आणि भाजीपाल्यांचं तुम्हाला हँडलिंग कसं करायचं आणि कसं व्यवस्थित करायचं. आपण काय करतो की बऱ्याच वेळा आपण ज्याला एसीची गरज लागते
गरज लागते त्याला आपण एसी देत नाही. एसी म्हणजे एअर कंडिशन. एअर कंडिशन आता फळं आणि भाजीपाला एअर कंडिशन मध्ये विकली गेली पाहिजेत. पण आपण काय करतो, चप्पलच्या दुकानामध्ये एसी, कपड्याच्या दुकानामध्ये एसी, जिथे एसीची गरज लागत नाही तिथे एसी देतो आपण. म्हणजे फळं आणि भाजीपाल्याच्या बाबतीमध्ये आपण फार निग्लेक्टेड आहे, फार आपण त्याच्यावर फार काळजी करत नाही त्याच्यावर. आणि खाण्याचे आयटम आहेत आपण, तरी देखील आपण त्याच्यावर फार नेग्लिजन्स करतो आपण. आता नासाडी जर टाळले आपण तर काय फायदा? पहिला फायदा म्हणजे जास्त काळ पुरवठा करता येतो. भाजीपाला असेल तुम्हाला जास्त वेळ पुरवठा करता येऊ शकतो. आणि अतिरिक्त पुरवठा म्हणजे समजा जमीन वगैरे जास्त लागवड खाली न आणता देखील तुम्हाला तो पुरवठा करता येऊ शकतो अतिरिक्त, जर नासाडी टाळली तर. आणि नासाडी याच्यामुळे काय होतं की शहरामध्ये आल्यानंतर हे प्रदूषण होतं. कारण तुम्ही भाजीपाला जो खराब झालेला आहे, तर तो खराब झालेला भाजीपाला टाकायचा कुठं? तर त्याच्यामुळे प्रदूषण होतं. मग हे प्रदूषण आपल्याला टाळायचं असेल तर तुम्हाला हे नासाडी टाळली पाहिजे अगोदर. नासाडी टाळणे म्हणजेच प्रदूषण कमी करणं. आणि हे जे आर्थिक नुकसान कमी करता येतं. आर्थिक नुकसान म्हणजे शेतकऱ्याचा आर्थिक फायदा होतो. जे काही आर्थिक नुकसान होणार आहे ते कमी केलं म्हणजे शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो, आर्थिक फायदा होतो. आणि हे वेळेचा आणि याच्यामध्ये वेळ आणि जे काही वापरले इनपुट्स आहेत याचा आपला नाश टाळता येईल. म्हणजे हे याच्यामध्ये जर विचार केला आपण, हे सगळे नासाडे 25% फळं आणि भाजीपाल्यांची नासाडी होते. तर ही नासाडी आपल्याला कमी करायची, फक्त आपल्याला 5 ते 10% त्याच्यामध्ये 10% सेव्ह करायचे. 100% आपल्याला सेव्ह करता येत नाही. बाहेरच्या देशात देखील 10% पर्यंत, 5 ते 10% पर्यंत नासाडी होते. आपलं टार्गेट आहे फक्त 10% कमी करायचे. तर हे नासाडी, हे आता याच्यात महत्वाचं आहे की नासाडी टाळणे म्हणजेच फळांचं काढणीनंतर व्यवस्थापन हे तर समजून घेणं गरजेचं आहे. तर काढणी केल्यापासून म्हणजे फळं भाजीपाल्याची काढणी केल्यापासून ते त्यांचा वापर होईपर्यंत केल्या जाणाऱ्या सर्व प्रक्रियांना काढणीनंतरचं व्यवस्थापन म्हणतात. आता फळ काढल्यापासून, भाजीपाला काढल्यापासून ते ग्राहकाच्या हातात जाईपर्यंत, म्हणजे ग्राहक म्हणजे आपण समजा आपल्या हातात येईपर्यंत ज्या काही क्रिया केल्या जातात त्या सगळ्या सर्व क्रियांना काढणीनंतरचं व्यवस्थापन, त्यालाच पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट किंवा पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी म्हणतो आपण. तर यामध्ये वेगवेगळ्या घटकांचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्यानं फळा किंवा भाजीपाल्याची योग्य पक्वतेला काढणी करणे, म्हणजे फळाची मॅच्युरिटी इंडेक्स अगोदर समजला पाहिजे. नंतर फळाची हाताळणी करणे म्हणजे फळाच्या हार्वेस्टिंग करणे. हार्वेस्टिंग केल्यानंतर हाताळणी करणे, संस्करण म्हणजे त्याच्यावर काय केमिकल ट्रीटमेंट द्यायची का, त्याला काय निवडणे, प्रतवारी करणे, पॅकिंग करणे, पूर्वशीतकरण करणे आणि साठवण, विक्री व्यवस्थापन आणि वाहतूक आणि विक्री व्यवस्थापन करणे हा एक महत्वाचा भाग आहे. आणि शेवटी राहते ती प्रक्रिया राहते. कारण ह्या सगळ्या ज्याच्यामधून जर तुम्हाला बघितलं तर शेतकऱ्याला किती फायदा झाला हे तुम्हाला, जोपर्यंत मार्केटमध्ये तुम्ही ते पैसे शेतकऱ्याला मिळत नाहीत तोपर्यंत तुम्ही केलेला फायदा आहे का तोटा हे समजत नाही. आणि हे सगळं समजण्यासाठी बरेच शेतकरी मेळाव्यामध्ये लेक्चर दिले मी. तर शेतकरी म्हणतात, सर तुम्ही आम्हाला क्वालिटी बद्दल सांगू नका, क्वालिटी आम्ही कोणत्या प्रकारच्या क्वालिटीचा माल तयार करू शकतो, परंतु आम्हाला त्याच्यापासून 2 पैसे कसे जास्त मिळतील हे अगोदर सांगा. आणि त्यासाठी तुम्हाला हे 2 पैसे जास्त मिळवायचे म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त त्याची व्यवस्थापन, जे काढण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करणे हा त्याचा महत्वाचा भाग आहे. तर हे आपला करायचं म्हणजे एक मिनिट जरा. हॅलो आवळे सर. हा सर. एक मिनिट जरा, एक अर्जंट एक पत्र आहे विषय द्यायचं ते सही करून देतो. येस. तर आपला आता यामध्ये आपण जे काही काढण्याचं व्यवस्थापन ज्या काही येतात घटक येतात, त्या पहिला घटक म्हणजे फळांची काढणी करणे. काढणी करणे म्हणजे फळांच्या अगोदर तुम्हाला ते काढणीस तयार झाले की नाही हे अगोदर बघणे, त्याला मापदंड म्हणतो आपण. त्याला मॅच्युरिटी इंडेक्स किंवा मॅच्युरिटी इंडायसिस. तर एक असेल तर त्याला इंडेक्स म्हणतो. इंडायसिस म्हणजे एकापेक्षा जास्त जर असेल तर म्हणजे काढणीस तयार झाले किंवा नाही ही ओळखण्याची खूण. आता काढणीस तयार झाले की नाही ओळखण्याची खूण म्हणजे 2 प्रकार, फळा भाजीपाल्यामध्ये 2 प्रकार येतात, हॉर्टिकल्चर मॅच्युरिटी आणि फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी. आणि आपण सगळे फळं फिजिओलॉजिकल मॅच्युरिटीला काढतो आणि मॅच्युरिटीला काढल्यानंतर फळं झाडावर काढल्यानंतर पिकतात. फळं काही फळं झाडावर पिकतात, काही फळं काढल्यानंतर पिकतात, त्याला फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी म्हणतो आपण. आणि भाजीपाल्यांच्या मध्ये जे असते त्याला हॉर्टिकल्चर मॅच्युरिटी म्हणतो. हॉर्टिकल्चर मॅच्युरिटी म्हणजे ज्यावेळी भाज्या कोवळ्या व खाण्यालायक किंवा खाण्यायोग्य असतात त्यावेळी त्याची काढणी केली जाते, त्या स्टेजला त्यालाच आपण हॉर्टिकल्चर मॅच्युरिटी म्हणतो.
त्याला म्हणजे याचे जर इंग्लिशमध्ये म्हणलं स्टेज ॲट विच द कमॉडिटी इज फिट फॉर कन्झम्पशन, दॅट स्टेज इज नोन एज हॉर्टिकल्चर मॅच्युरिटी. तर ही हॉर्टिकल्चर मॅच्युरिटी सर्व भाजीपाला आपण जनरली हॉर्टिकल्चर मॅच्युरिटीला काढला जातो. समजा काही भाजीला त्याच्यामध्ये वेगळं आहे. समजा आता टोमॅटो घेतलं, टोमॅटो काय कोवळं काढत नाही आपण, ते पूर्ण टोमॅटो असेल किंवा तुमचं डांगर भोपळा असेल किंवा तुमचं कलिंगड असेल, ह्या भाज्या आपण फिजिओलॉजिकल मॅच्युरिटीला काढतो. पण ही फळं भाज्या झाल्या, ह्या फळांचे त्या दे कम्स अंडर ते फ्रुट्स, म्हणून ते सगळा भाजीपाला फळं आणि भाजीपाला म्हणून वेगळा करता येत नाही. तर त्याच्यासाठी आता पहिलं जर बघितलं ढोबळी मिरची घेतली, ढोबळी मिरची तुम्हाला लागवड केल्यापासून 12 आठवड्यानंतर काढणीस तयार होते, हे जनरली माहित असतं. फळांचा देठ हा देठाखालचा भाग हा हिरवा असावा, फळे तजेलदार व घट्ट असावीत, फळामधील बिया पूर्ण वाढ झालेल्या नसाव्यात आणि लवकर काढल्यामुळे फळं म्हणजे सुकतात. सुकले की त्याचं काय होतं, आणि ही फार महत्वाची स्टेज आहे. मॅच्युरिटी इंडेक्स किंवा मॅच्युरिटी जो आहे आपण हार्वेस्टिंग करणं फार महत्वाचं आहे. कारण काय होतं की तुम्ही जर लवकर काढलं तर फळांच्या बाबतीमध्ये काय होतं, लवकर काढलं तर पिकत नाही आणि उशिरा काढलं तर आपल्याला जास्त वेळ साठवता येत नाही. म्हणून तुम्हाला समजा जर तुम्ही भाजीपाला आता समजा वांगी काढली किंवा मिरची काढली, जर लवकर काढली तर ते लवकर सुकून त्याची खाण्याची स्टेज असतात, त्याच्यामध्ये फिनॉलिक कंटेंट्स वगैरे असतात, ते दे नॉट फिट फॉर कन्झम्पशन. आणि उशिरा काढले तर फायबर तयार झाले की ते तुम्हाला काढण्यास उपयोग म्हणजे खाण्यास उपयोगाच होत नाही. म्हणून त्यांची काढणे फार ठराविक स्टेजलाच करणं किंवा त्या स्टेजलाच करणं, म्हणजे ज्यावेळी मार्केटमध्ये ऍक्सेप्टेबल होऊ शकते त्याच वेळी काढणे त्याचे करणं गरजेचं आहे. आता दुसरी भाजी घेतली तर म्हणजे वांगी, आता फुलं लागल्यापासून 15 दिवसात फळं काढण्यास तयार होतात, म्हणजे 15, 16, 17 दिवसामध्ये डिपेंडिंग अपॉन युअर मार्केट, तुमचं मॅनेजमेंट कसं आहे, पाण्याची कसं आहे, याच्यात थोडंसं पुढे मागं होऊ शकतं, पण ते जनरली 15 दिवसामध्ये तयार होतं. फळं बिया जून झालेल्या नसाव्यात, कारण जून झाल्या म्हणजे कसं की जून झालं म्हणजे फळ म्हणजे वांगे फोडल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार, आपला इंडेक्स हा म्हणजे न फोडता फळाला किंवा त्याला इजा न होता आपला ओळखता आलं पाहिजे. तर आता फळं म्हणजे ह्याच्यात कसं वांगी जर बघितलं, वांगी तुम्ही बघितलं, फळ लुसलुशीत असावी, तजेलदार असावीत आणि हातानं दबली म्हणजे हातात घेतली की दबला इल्ड विथ प्रेशर, तुम्ही दाबलं की दबलं गेलं पाहिजे. आणि असे तुम्ही बाजारात गेल्यानंतर तुम्ही प्रत्येक हातात घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हे त्याच्यामध्ये जून झालेलं आहे तर खाण्याची योग्यतेचा हे ओळखता आलं पाहिजे आपल्याला. म्हणून काय करायचं, हातात घेतल्यानंतर तुम्हाला असं फक्त जस्ट प्रेस केलं की इझिली प्रेस होतं, ते वांग व्यवस्थित आहे, तुम्हाला खाण्याच्या लायकीचं आहे. जर तुम्ही घट्ट लागत असेल त्याच्यामध्ये बिया तयार झाले, ते खाण्याच्या लायकीचं नाही, बिया तयार झाले की ते खाण्याच्या लायकीचं होत नाही. आणि जून झाले फळे काढले, चवीला कडवट आणि बिया पूर्ण वाढ झालेल्या असल्यामुळे खाण्यास अयोग्य असतात, म्हणून ती खायची नसतात. आता तिसरी भाजी म्हणजे भेंडी, फुलं उमलल्यापासून 6 ते 7 दिवसांना काढणे तयार होतात, कोवळ्या लुसलुशीत असाव्यात, तजेलदार असावीत, दशी तयार होण्याच्या अगोदर काढावे, दशी म्हणजे फायबर झालेली भेंडी तुम्हाला कोण घेणार आहे. आणि कोवळ्या भेंडीचे टोक जर तुम्ही बघितलं, कोवळे भेंडीचं म्हणजे टोक आहे, त्याचं टोक किती इझिली मोडलं जातं, जर मोडलं नाही तर ते भेंडीमध्ये फायबर तयार झालाय. आता मार्केटमध्ये देखील आपण भेंडी घेताना तसंच करतो, आता प्रत्येक भेंडीचं टोक मोडून बघायचं का, ते तुम्हाला घेऊ देणार नाही प्रत्येक टोक मोडायला. तर ही तुम्हाला हातात धरल्यानंतर ओळखता आली पाहिजे की ती लुसलुशीत आणि तजेलदार असावी, त्याच्यामधला ग्लॉस आहे तो ग्लॉस गेलेला नसावा. नंतर पुढची भाजी म्हणजे गाजरे देखील लागवड केल्यापासून 100 ते 120 दिवसात तयार होतात. त्या गाजराची वाढ पूर्ण होण्या अगोदर काढणी करावी, म्हणजे 100 म्हणजे पीक फॉर्मेशन होतं. जर पुढे गेलं तर त्याच्यामध्ये पीक फॉर्मेशन होतं, म्हणजे तुझं हे असतं त्याचा एकदा तयार झालं त्याची टेस्ट बदलून जाते. एकसारख्या आकाराची पूर्णपणे भरलेली असावीत आणि लांबी कमीत कमी 12 सेंटीमीटर व व्यास हा 1.25 ते 3.75 सेंटीमीटर डिपेंडिंग अपॉन दी व्हरायटी. सगळ्याच व्हरायटी लागू होत नाही, पण तो 100 दिवसामध्ये काढणीस तयार होतो, एवढं मात्र लक्षात घ्यायचं. आणि त्याचा कलर डेव्हलप होतो. आता जे काय 90s किंवा असेल किंवा पोशाख केसरी वगैरे ज्या काय व्हरायटीज असेल त्याचा कलर एकदम असा ऑरेंज कलर होतो, आणि ऑरेंज कलर झाला म्हणजेच त्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन चांगला असतं, म्हणजेच व्हिटॅमिन एचं प्रमाण चांगलं असतं. मग सांगितलं की मी गाजरामध्ये जवळजवळ 11,000 IU एवढं व्हिटॅमिन ए असतं, आणि तसं तुम्ही बघितलं दुसऱ्या फळामध्ये एवढं असत नाही. म्हणून गाजर हे तुम्ही डॉक्टर सांगतात की ज्यांना डोळ्याचं रात आंधळेपणा असेल किंवा डोळ्याची जी दृष्टी चांगली पाहिजे असेल तर तुम्ही जास्तीत जास्त गाजर खायची, कारण गाजरा सीझन आता सुरू झालेला आहे, त्यामुळे मार्केटमध्ये गाजर मिळतात. गाजर भरपूर खाऊन घ्यायची, म्हणजे तुमचा हा व्हिटॅमिन एचं जे इव्हन तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लॉस किंवा केसाचा तजेलदारपणा देखील या व्हिटॅमिन ए मुळे येतो. बीटा कॅरोटीन त्यासाठी खाणं गरजेचं आहे. दर दिवशी तुम्हाला व्हिटॅमिन ए 3 मिलीग्राम एवढं गरजेचं आहे. पण आपण जर बघितलं तर आपण काय दरवर्षी दर दिवशी तुम्हाला गाजर खायला मिळेल सांगता येत नाही, कारण ठराविक सीझनलाच मिळतं, म्हणून जे सीझनला अवेलेबल आहे ते तुम्ही खाल्लं गेलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की 3 मिलीग्राम कसं हे करा, 3 मिलीग्राम समजा हायपोव्हिटॅमिनॉसिस हा नावाचा एक रोग होतो, म्हणजे ज्याला जर तुम्ही बघितलं की त्याला व्हिटॅमिन ए जर कमी झालं तर ते हायपोव्हिटॅमिनॉसिस होतं. आणि जर तुम्ही बीटा कॅरोटीन जास्त झालं किंवा व्हिटॅमिन ए जास्त खाल्लं गेलं तर त्याला कॅराटिनोडर्मिया नावाचा रोग होतो, म्हणजे त्याचे केसेस जातात किंवा त्याच्या असे चेहऱ्यावरचे एकदम हे व्हायला लागतात.
तर तो आपला खाण्याच्या दृष्टीने देखील बघितलं गेलं पाहिजे आपण. पुढचं म्हणजे टोमॅटो लागल्यानंतर 110 ते 120 दिवस लागतात, 100 दिवस कमीत कमी लागतात. आणि फळाचा रंग बदल याच्यामध्ये तुम्हाला जसं जसं तुम्ही हे जाता डिपेंडिंग अपॉन द मार्केटमध्ये कुठल्या स्टेजमध्ये तुम्ही घेऊन जाणार आहात, कुठल्या मार्केटला घेऊन जाणार, डिपेंडिंग अपॉन द डिस्टन्स ऑफ द मार्केट. तर हे तुम्हाला हार्वेस्टिंगची स्टेज ठरवता येते. जर ब्रेकर स्टेजमध्ये पहिली स्टेज ब्रेकर स्टेजमध्ये यावेळी काढले टोमॅटो तुम्हाला जास्त वेळ म्हणजे काढल्यानंतर हे पिकतं, म्हणजे फिजिओलॉजिकल मॅच्युरिटीला काढतो आपण. लोक टेंडर स्टेजला काढत नाही टोमॅटो. तर हे काढल्यानंतर असं म्हणजे अशी स्टेज आली तर ह्या स्टेजमध्ये काढले टोमॅटोचे फळ तुम्हाला जास्त वेळ, जर उशिरा काढले तर जास्त वेळ स्टोअर करता येत नाही. आता बटाट्याचं बघितलं, असे बटाट्याचे पानं पिवळी पडतात, म्हणजे तिचा हॉल म्हणतो आपण, वरचा जो भाग असतो ना जमिनीचा भाग, तर त्याला जो पानं पिवळी पडायला लागतात, सुकायला लागतात. स्टार्च पूर्ण वाढ झाल्या बटाट्यामध्ये स्टार्च असतं आणि वाढ झाल्या बटाट्याची साल लवकर निघते, म्हणजे साल स्लिपिंग ऑफ द स्किन म्हणतो ते. आणि जातीनुसार 110 ते 130 दिवस लागतात, म्हणजे जाती परत कमी जास्त लागू शकतात. परंतु 110 दिवसापर्यंत तुम्हाला ते बटाटे तयार होतात. तयार झाले की नाही तुम्हाला त्याच्यावरच्या पानावरून समजतं, पानं किंवा त्याची पिवळी पडून सुकायला लागतात. नंतर कोबी बघितलं, कोबीचे पूर्ण झाले गड्डे असावेत. कोबीच्या गड्ड्याचा रंग हिरवट किंवा हिरवट पिवळा असावा आणि फ्लावरच्या गड्ड्यांना पांढरा शुभ्र आणि फ्लोरेट्स मोकळे नसावेत, म्हणजे फ्लावरच्या गड्ड्यामध्ये फ्लोरेट्स वेगळं होता कामा नयेत. गड्ड्याचा व्यास हा तुम्हाला चांगला पाहिजे, कारण फार 10 सेंटीमीटरच्या कमीत कमी तो गड्ड्याचा व्यास आहे, डायमीटर हा 10 सेंटीमीटरच्या दरम्यान असावा, कारण ह्याच्यापेक्षा छोटा गड्डा उपयोगाचा नाही. नंतर काकडी जर बघितली, वाढ झाली कारण लुसलुशीत आकाराने असे, आणि 6 ते 6 म्हणजे फळ धारणा झाल्यापासून त्याला 6 ते 7 दिवसांना काढणीस तयार होते. काकडीची लांबी 15 ते 25 सेंटीमीटर डिपेंडिंग अपॉन द व्हरायटी, आणि 3 इंच जे असावा, परंतु हे व्हरायटीनुसार कमी जास्त होऊ शकतं. आणि काकडी शक्यतो कोवळ्या आणि लुसलुशीत आकाराने सरळ असावी, म्हणजे आपण वाकडी तिकडे काकडी घेणार नाही, त्यासाठी सरळ असावी, टेंडर असावी. आणि तुम्हाला तिचा जो लुसलुशीतपणा आहे तो लुसलुशीतपणा तसाच राहिला पाहिजे. मार्केटमध्ये आपण जे चांगलं दिसत तेच घेतात. आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर काय होते, मार्केटमध्ये गेल्यानंतर तुमचं भाजी घेताना अगोदर पहिले आपण डोळ्यानं भाजी घेतो, डोळ्यानं आपण फळं खातो. आपण डोळे म्हणजे आपल्या डोळ्याने आता आवडलं तर घेतो आपण, आणि घेतल्यानंतर मग आपण टेस्ट घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणून तुमचं हे सगळं प्रेझेंटेशन चांगलं असावं, म्हणजे भाजी कुठलीही भाजी चांगल्या आय अपिलिंग असावी. हिरवा वाटाणा भाजी पूर्ण भरल्या असाव्यात, कोवळे दाणे नरम असावे, दाण्याचा टेंडरनेस मोजण्यासाठी पेनिट्रोमीटर नावाचा घ्या असतो, त्याला फर्मनेस टेस्टर म्हणतात. तर हा पेनिट्रोमीटर का फर्मनेस टेस्टर जे असतो त्या टेंडरोमीटर देखील म्हटलं जातं त्याला. त्याच्या टेंडरनेस किती टेंडर हे मोजलं जातं, आणि टेंडरनेस याच्यावर तुम्हाला जर कोवळा असेल तर त्याची गोड लागतं, आणि गोडसर असेल तर तुमची मार्केटमध्ये त्याला चांगली व्हॅल्यू असते. आता पुढचं म्हणजे बघितलं तर भाजी कलिंगड आहे. कलिंगड आता भाजीपाल्यामध्ये येतं, पण आपण फळांच्या ज्या अंडर येते हे, पण ते भाजीपाल्याच्या अंडर घेतला आपण, हे सीजन ह्याच्यामध्ये असतात, ह्याच्यात संपून जातं, कमी ह्याच्यामध्येच आपण शेल्फ लाईफ संपून जातं. फळांच्या देठाजवळ भागा बाळे जे असते ते एक बाळे असते देठाजवळ, ती बाळे वाळलेली दिसते किंवा सुकते. फळं गुळगुळीत होतात. फळांच्या बिया पेरल्यापासून 90 ते 120 दिवस लागतात. फळावर अशी तुम्ही जर थोडं जर टिचकी मारली का असेल, जर बदबद असा आवाज येतो, जर पिकलं असेल तर. जर पिकलं नसेल तर असा म्हणजे टणटण असा आवाज येतो, मग त्याला डल अँड हॉलो साऊंड म्हणतो आपण. जर पिकला असेल तर त्याला डल साऊंड येतो, असं बदबद असा आवाज येतो मारल्यानंतर. मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण घेताना पहिला अगोदर हाताने मारतो आपण, मारल्यानंतर मग किंवा टिचकी मारून बघतो आपण. आणि दुसरा इंडेक्स म्हणजे त्याचा, हा एक इंडेक्स. दुसरा इंडेक्स म्हणजे फळांचा जो सरफेस जमिनीलगतचा जो भाग असतो तो भाग तुम्हाला पिवळसर पडलेला दिसतो. आणि पिवळसर म्हणजे ती मार्केटमध्ये फळं घ्यायला गेल्यानंतर पहिला अगोदर जो भाग तो पिवळसर भाग असला पाहिजे, चट्टा असला पाहिजे त्याला. आणि त्याच्यामध्ये आता हा पाळे असत नाही, कारण आपण देठापासून बऱ्याच वेळ तिथं घेत नाही आपण. पण शेतकरी ज्यावेळी तो मग फळ तयार झालं की नाही ओळखण्यासाठी ती बाळे म्हणून ओळखतात ते शेतकऱ्याला. आणि शेतकऱ्याला माहित असतं की कधी लावले आणि कधी आपला तयार होणार. शेतकऱ्याला आपल्यापेक्षा शेतकऱ्याला जास्त अभ्यास असतो. फळांचा जर तुम्ही फळ फोडलं तर त्याला अशा घराला एक असा रंग आणि गोडी, ते THC जवळ 6, 8, 9, 10 पर्यंत THC येतो त्याचा. तर हे THC चांगला असावं. त्या THC म्हणजे टोटल सोल्युबल सॉलिड्स, म्हणजेच त्याला आपण एकूण विद्राव्य घटक म्हणतो आपण, म्हणजेच त्याची गोडी किती आहे. तर ही मोजणी म्हणजे गोडी येते, म्हणजे त्यावेळी फळ तयार झाले समजायचं. आता दुसरं फळ म्हणजे खरबूज बघितलं आपण. खरबूज फळ पक्व झाल्यावर देठापासून आलं होत, मग त्याला इथं दिसतं बघा, याच्यामध्ये तुम्हाला ऍब्सिशन लेअर तयार झाले, फुल स्लिप स्टेज म्हणतात त्याला. तर हे फळ असं हातात धरलं तुम्ही आणि त्याला जर थोडासा वाईनला दिला की ते फळ त्या वेलीपासून वेगळं होतं आणि लगेच सुटतं, तर त्याला म्हणायचं फॉर्मेशन ऍब्सिन लेअर तयार होतं ते. तर हे खरबुजामध्ये होतं. फळांचा जाळीदारपणा वाढतो, फळसर पिवळसर होतात, आणि फळांना एका विशिष्ट प्रकारचा एक स्वाद येतो आणि वास येतो. आता तुम्ही बघा, एका रूम मध्ये जर पिकलेलं फळ असेल, तुम्ही जर नाकाजून गेलं एकदम सुगंध असा वास येतो, म्हणजे वास आला म्हणजेच तुमचं खरबुजाचं फळ तयार झालं समजायचं.
बऱ्याच वेळा कसं मार्केटमध्ये गेलं तर तुम्ही त्याला वास बी येत नाही बऱ्याच वेळा, पण तुम्ही स्लिप स्टेज म्हणजे त्याला असा खड्डा डेटा जवळचा खड्डा पडला दिसला पाहिजे. जर डेटाला जर बऱ्याच वेळा कसं इन मॅच्युअर काढतात आणि डेटा सीट आणून देतात, पण मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा घेता त्यावेळी त्याला डेटा मला डेट असता का म्हणे डेटापासून तुम्ही त्याचं स्लिप झालं असलं पाहिजे, तर त्याची क्वालिटी चांगली असं ओळखायचं. आता कांदा लसूण बघितलं तर कांदा लसूण 100 ते 120 म्हणजे 90 ते 120 दिवस लागतात एकदा लावल्यापासून. पाणी पिवळे पडून म्हणजे 50% माना पडले जातात आणि पाणी पिवळे पडतात तशी. आता ह्याच्यामध्ये बघा 50% माना पडले, जरी हिरा पाणी पिवळे पडून तुमच्या माना पडले दिसतात त्याच्यामध्ये. 50% जे कांद्याच्या माना किंवा त्याच्या माना पडल्या पाहिजे. आणि कांद्याला किंवा लसणात तिखटपणा येतो मॅच्युरिटीला. आणि कांद्याच्या मानेची जाडी कमी होते जर म्हणजे वरची त्याच्यामध्ये जे काही ऍप्सिक ऍसिड असतं, ऍप्सिक ऍसिड हे पानामधून तुमच्या ह्याच्यामध्ये येते, त्या मानेमधून त्या बल्बमध्ये जातं. तर हे माने म्हणून आपण क्युरिंग करणं गरजेचं असतं काढल्यानंतर. तर त्याची मानेची जाडी कमी होते. जर तुम्ही बघा तुम्ही आपला आता कांद्याचा रेट बघितला तर कांद्याचा रेट हा 50-60 रुपयाचे जास्त आहे. कारण आता असा कांदा हा तुम्हाला जो रब्बी ह्याचा काढलेला असतो कांदा, रब्बीचा कांदा मागच्या वर्षीचा कांदा एवढा वेळ साठवता येत नाही. आणि आता हा रब्बीचा कांदा काढला तुम्हाला लगेच तो खराब होतो. त्याची कांद्याची मान जाड असते, त्याच्यामध्ये स्प्राउटिंग जास्त होतं, त्याच्यामध्ये लॉसेस जास्त होतात तुम्हाला. म्हणून रब्बीचा कांदा पावसाळ्यामध्ये कांदा जास्त वेळ आपला स्टोअर करता येत नाही. म्हणून तुम्ही प्रत्येक वर्षी कांद्याचे रेट हे तुमचे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान एकदम गगनना भेटलेले कारणच ते असं की तुम्हाला ते. आणि आता यावर्षी पावसाची परिस्थिती फार बेकार झाली, पाऊस कंटिन्युअस होतं, त्यामुळे कांद्याचा रेट हा तुम्हाला अजूनही कमी येण्याची शक्यता कमी आहे असं मला तर वाटतंय. लसणी तयार होते. लसण तुम्ही बघा, लसणा जर पर्टिक्युलर बघितलं, लसणामध्ये लसणाच्या खाली त्या हे असतो का माण्याजवळ अशी गाठ तयार होते, त्याला लसणी फुटणे म्हणतात. जर लसणी फुटणे म्हणजेच तुमचा लसूण हा काढणीस तयार झाला आहे असं ओळखण्याची खूण आहे ती. आता मेथी किंवा पालेभाज्या 35 ते 40 दिवसामध्ये काढणीस तयार होतात. मुळासाठी उपटून काढतात किंवा कधी कधी कापणी काढतात. त्यामुळे उशिरा झाले पाणी कडू होतं. काढणी जर उशीर होत गेला तर त्याच्यात फुलं तयार होऊन शेंगा तयार झाल्या त्याला कोण घेत नाही मार्केटमध्ये. इव्हन तुमचे म्हणून तुम्ही काढणी केल्यानंतर 3 ते 1 महिन्याभरात तुमची काढणी पालेभाज्या सगळ्या तयार होतात. म्हणून पालेभाज्यामध्ये जास्त फायदा होतो. पालेभाजी तुम्ही बघा एखाद्या सीझन एक ठराविक जर ह्याच्यात मिळालं तुमची ती भाजी पैसे करून जाते. आता तुम्ही बघा प्रत्येक भाजीपाला असं तुम्हाला मॅच्युअर म्हणजे फुल ही झालेली इडिबल स्टेज म्हणतो आपण, तर इडिबल स्टेजला हा भाजीपाला असा दिसतो आपल्याला. हे आपण सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकाला, ते काय आपण वेगळं काही करत नाही. आता मॅच्युअर फूड जर बघितलं असे तुम्हाला कोकोबीट्स मस्कमध्ये असे तुम्हाला हे टर्निंग स्टेज किंवा ब्रेकर स्टेज म्हणतो टोमॅटोचे, तर अशी दिसते. इव्हन कॅरेटचे बघा, कॅरेटमध्ये असं ऑरेंज कलर तयार झाला दिसतो. इव्हन रॅडिशमध्ये किंवा इव्हन स्वीट पोटॅटोमध्ये म्हणजे पांढरे रताळ आहेत हे, तर ह्या रताळ्यामध्ये देखील तुम्हाला हे तयार झालं आणि ती पूर्ण तयार झालेली दिसतात. पोटॅटो जर असे ड्राईंग म्हणजे पिवळं पाणी पडेल दिसतात याच्यामध्ये दिसत आहेत. आणि ड्राईंग ऑफ कसावा वगैरे जे काही बीटरूट वगैरे असेल त्याचं देखील तसंही करता येईल आपल्याला. आता भाजीपाल्याची पुढची स्टेज पण हे सगळं तुम्ही मॅच्युरिटी इंडेक्स ओळखला, भाजी तयार झाली की नाही हे ओळखले आपण. आता भाजी काढायची कधी, काढण्याची पद्धत आणि भाजीपाल्याची काढणी कशी करावी. भाज्याची काढणी त्या खाण्याची योग्य असतानाच करावी, कारण मग सांगितले मी, कारण मॅच्युरिटी ठराविक घ्यायलाच पाहिजे. शक्यतो सकाळी काढणे सकाळी किंवा ज्यावेळी दिवसाचं तापमान कमी असतं त्यावेळी करावी, म्हणजे सकाळी शक्यतो करावी. आता बऱ्याच वेळा काय होते सकाळी 8च्या अगोदर काढणी केली गेली पाहिजे, पण 8च्या अगोदर तुमचे लेबर देत नाही, लेबर आले नाही तर तुम्हाला काढणी करणं आपलं सगळे लेबरवर अवलंबून असते. शेतीची कामं तुम्हाला मेकनायझेशन फार करता येत नाही आपल्या भाजीपाल्यामध्ये किंवा हार्वेस्टिंग मध्ये मेकनायझेशन फार नाही, पण मेकॅनिकल हार्वेस्टिंग असं पुढची सांगणार आहे मी नंतर. तर शक्यतो उन्हात काढणी करायची नाही, काढली केल्यानंतर उन्हात ठेवायची नाही. कारण काय होतं की यावेळी त्याचं का करायची नाही काढणी उन्हामध्ये, कारण उन्हामध्ये काय होते भाजीपाल्यांचा किंवा फळांचा जो ट्रान्सपिरेशनचा आणि रेस्पिरेशनचा रेट वाढला असतो, रेस्पिरेशनचा रेट वाढला की तुमची शेल्फ लाईफ आणि त्याची क्वालिटी खराब होते, म्हणून करायची नाही. आणि उन्हात काढल्यानंतर उन्हात ठेवायची नाही, उन्हात ठेवले की तुमची भाजीपाला लवकर खराब होतो. हाताने करताना एकमेकाला घासल्या जाणार नाही याची काळजी घ्यायची. कारण भाज्या काढत असताना आपण अतिशय काळजीपूर्वक काढली गेली पाहिजे. त्याची काळजी जसं आपण लहान बेबीना हँडल करतो त्या पद्धतीनं फळ आणि भाजीपाला हँडल केलं गेलं पाहिजे. आपण फार केअरलेस हँडलिंग करतो. पुढे लक्षात येईल तुम्हाला सांगून टाकतो काही स्लाइड्स आहेत. काढल्या भाज्या टोपल्या करंड्या प्लास्टिक क्रेट्स मधून गोळा करून सावलीत किंवा पॅकिंग हाऊस मध्ये, पॅकिंग हाऊस कन्सेप्ट आपल्याकडे अजूनही डेव्हलप झालेला नाही, तर पॅकिंग हाऊस आपला कन्सेप्ट करायला पाहिजे तो. आणि तो काही फळामध्ये झालाय, द्राक्षामध्ये किंवा काही ह्याच्यामध्ये करतात, मँगोमध्ये वगैरे करतात, परंतु ह्या पालेभाजी किंवा भाजीपाल्यामध्ये त्याचा फार अजून वापर केला गेलेला नाही.
आता भाजीपाला मेकॅनिकल हार्वेस्टिंग करतात, टोमॅटोचं मेकॅनिकल हार्वेस्टिंग केलं जातं. पण हे मेकॅनिकल हार्वेस्टिंग जिथे तुम्हाला थाउजंड्स ऑफ हेक्टर्स ऑफ लँड अंडर वन क्रॉप, अगदी हजारो एकर जमीन एका ठिकाणी असते, त्यावेळी तुम्हाला हे सगळं शक्य होतं. आपल्याकडे तसं जनरली आपण हे बटाटा आणि टोमॅटो हे मेकॅनिकल हार्वेस्टिंगला पॉसिबल आहेत. परंतु दुसऱ्या फळांना फार असं हार्वेस्टिंग मेकॅनिकल हार्वेस्टिंग करता येत नाही. मॅन्युअल हार्वेस्टिंग करतो आपण. मॅन्युअल हार्वेस्टिंग एडेड विथ सब मशीन्स असं आपल्याला करता येऊ शकतं. आता मेकॅनिकल हार्वेस्टिंगचं मी सांगितलं, हे सगळं आपल्या युजीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो मी. मेकॅनिकल हार्वेस्टिंग आणि भारतामध्ये शक्य होत नाही, कारण त्याला रिस्पेक्ट जे असतो ते चांगले काही फायदे तोटे दोन्हीमध्ये फायदे तोटे प्रॉब्लेम्स याच्यामध्ये, की मेकॅनिकल हार्वेस्टिंग मध्ये त्याची मशिनरीची कॉस्ट अगदी 50 लाख 60 लाखापर्यंतची कॉस्ट असते. त्यावेळी एवढी कॉस्ट सगळ्या शेतकऱ्यांना परवडत नाही. आणि याच्यामध्ये स्मॉल होल्डिंग म्हणजे आपल्या शेतकऱ्याची जी होल्डिंग असते इकडे 2 एकर 4 एकर 5 एकर, तर या होल्डिंगसाठी सगळी ही एवढी मोठी मशिनरी घेणं शेतकऱ्याला परवडत नाही. आणि एवढे शेतकरी जर एवढा असेल तर तुम्हाला अगदी हजारो 100 एकर 200 एकर 500 एकर अशी लँड एका क्रॉप खाली आणि एका वेळी पाहिजे, तर तुम्ही मेकॅनिकल हार्वेस्टिंग पॉसिबल होतं. मेकॅनिकल हार्वेस्टिंग मध्ये प्रॉब्लेम बरेचसे आहेत. आता ट्री शेकर्स आहेत, पॅकिंग विथ फूड, व्हायब्रेटिंग डिगर्स आहेत, यूज ऑफ रोबोटिक्स. आता तुम्हाला पुढे येते असे काही आपल्या डिगर्स आहे, म्हणजे असं प्लॅटफॉर्म्स वापरून देखील तुम्हाला अशी मोठ्या झाडांचं फळांचं हार्वेस्टिंग करतात. काही ट्री शेकर्स असतात. आता ट्री शेकर्स हे फळामध्ये भाजीपाल्याने वापरलं जात नाही. आता याच्यामध्ये बघा, हे बटाट्याचं हार्वेस्टिंग केलं जातं, इव्हन कांद्याचं हार्वेस्टिंग केलं जातं. आता हे काही चिकू असेल किंवा तुमचे मोसंबी असेल, याचं देखील हार्वेस्टिंग असं करता येतं. पण ह्या हार्वेस्टरची किंमत हे नॉट लेस दॅन 30 lakhs 50 lakhs याच्या एवढी त्याची कॉस्ट असते. आता हे हार्वेस्टिंग लेटेस्ट म्हणजे मेकॅनिकल हार्वेस्टिंग काही देशामध्ये प्रगत देशामध्ये केलं जातं, आपल्याकडे अजून त्याचा फार वापर केला जात नाही या मेकॅनिकल हार्वेस्टिंग. आपल्याकडे हँड हार्वेस्टिंग इज द बेस्ट मेथड. आता हे हार्वेस्टिंग करत असताना फळांना असा म्हणजे मुरगळा पिरगाळा देऊन काढतो आपण. अशी कसा पिरगाळा देताना सहज काढले, व्यवस्थित डेटासहित काढले गेले पाहिजे फळं. आता सगळं ही फळं डेटासहित काढली गेली आणि डेटासहित काढल्यामुळे काय होते की त्यांना जे इन्फेक्शन होतं, सेकंडरी इन्फेक्शन होतं, ते इन्फेक्शन टाळलं जाऊ शकतं डेट असल्यामुळे. असं हे फळांचं हार्वेस्टिंग टोमॅटोचे दाखवलं याच्यामध्ये. आता लिफी व्हेजिटेबलचं हार्वेस्टिंग असं केलं. आता बाहेरच्या देशामध्ये बघा हे कसं हार्वेस्टिंग केलं जातं. तर आपण आता आपल्या देशामध्ये आपण तेही थोडंसं आपण फॉलो केलं पाहिजे. आपण ते करत नाही तसं. केअर हार्वेस्टिंग करत असताना काय काळजी घ्यायची मला सांगितले, हँड ग्लोव्ज घालायला पाहिजेत. नंतर जमिनीवर व्यवस्थित म्हणजे तापल्या जमिनीवर ठेवायचे नाहीत. लॅडर्स वगैरे वापरल्या गेल्या पाहिजेत. जेंटली हार्वेस्टिंग केलं पाहिजे. लेबर शेड्यूल म्हणजे हे करण्यासाठी लेबर ट्रेन गेले पाहिजे. आपल्याकडे लेबर प्रत्येक वेळी येणारा लेबर हा वेगळा याचा असतो. तुम्ही दर दिवशी जर लेबर बदलला तर त्या प्रत्येकाच्या त्या क्वालिटीमध्ये आणि ते मॅनेज करणं अवघड जातं. त्यासाठी लेबर तुम्हाला ट्रेन केले गेले पाहिजे. तर हे डॅमेज ड्युरिंग हार्वेस्टिंग रिपेअर म्हणजे एकदा झालेला डॅमेज हा रिपेअर होत नाही. म्हणजे एखादा इजा झालेली फळं त्या तुम्हाला रिपेअर करता येत नाही. त्यासाठी ती फळं भाजीपाला हार्वेस्ट करतानाच विदाउट डॅमेजिंग किंवा मिनिमम डॅमेज त्याला हँडलिंग केलं गेलं पाहिजे. आणि हायली पेरिशेबल फळं आणि भाजीपाला म्हणून तर आपल्याला जास्त काळ साठवता येत नाही, म्हणून त्यांची हँडलिंग करणं, प्रॉपर हँडलिंग करणं गरजेचं असतं. फळं आणि भाजीपाल्यांचं इम्प्रॉपर हँडलिंग केल्यामुळं इज द मेजर कॉज ऑफ डिटोरेशन अँड पोस्ट हार्वेस्ट लॉसेस. म्हणजे मेजर कॉज आहे याच्यामध्ये तुम्हाला फळं आणि भाजीपाल्यामध्ये तुमचं हँडलिंग करणं, फळांचं हँडलिंग याच्यामुळं फार लॉस होतो. तर पोस्ट हार्वेस्ट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन फॉलोइंग स्टेजेस ऑफ सप्लाय चेन ऍट द टाइम ऑफ हार्वेस्ट. म्हणजे फळं हार्वेस्ट करत असताना ऍट द फील्डला देखील फळांचं बरंचसं नुकसान होतं. ऍट द टाइम ऑफ लोडिंग अनलोडिंग, फळं चढवताना उतरताना देखील बरंचसं जर व्यवस्थित केलं गेलं नाही तर ऍट द टाइम ऑफ ट्रान्सपोर्टेशन देखील त्याच्यामध्ये लॉसेस होतात. होलसेल मार्केटला, रिटेल मार्केटला, कस्टमर ह्या सगळ्या स्टेजेसमध्ये फळं आणि भाजीपाल्यांचं नुकसान होतं. आता पुढची स्टेज येते भाजीपाल्यांची निवड आणि प्रतवारी. निवडणे म्हणजे आपण काय करतो, निवडणे म्हणजे किडलेल्या, खर्चटलेल्या, दबलेल्या, फुटलेल्या, रोगट आकाराने वेड्या वाकड्या असल्या भाजीपाल्या चांगल्या भाजीपाल्यापासून वेगळ्या करणे, त्याला निवडणे म्हणायचं आपण. आणि प्रतवारी आणि हे निवडणे केल्यानंतर पुढची स्टेज येते प्रतवारी. प्रतवारी केल्यामुळे काय ते फळांना चांगला दर मिळतो, की त्याची क्वालिटी चांगली मिळते. आणि अशा चांगल्या क्वालिटी असेल तर चांगले तुम्हाला दर मिळतो. जर तुम्ही चांगला क्वालिटी नसेल तर तुम्हाला जर ग्रेडिंग व्यवस्थित केलं गेलं नाही तर तुमच्या मालाला म्हणजे रेट मिळत नाही. आणि भारतामध्ये जे ग्रेडिंगचं काम केलं ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड BIS, तर 1987 साली एक इन्स्टिट्यूट ही दिलेलं आहे त्याचं हेडक्वार्टर. तर म्हणजे एगमार्क होतं अगोदर ते. तर ही BIS देखील याचं आपलं सगळं काम अशा ह्या ग्रेडिंगचं आणि ग्रेडिंगचं काम करतात. तर हे प्रतवारी तुम्हाला वजनानुसार, आकारानुसार आणि रंगानुसार केली जाते. आता उदाहरण जर द्यायचं बघितलं, बटाट्याचे ग्रेडिंग केलं जाते हे आकारानुसार ग्रेडिंग केलं जातं. आता हे ग्रेड A1, A2 आणि A3 अशा 3 ग्रेड्समध्ये बटाट्याचं ग्रेडिंग केलं जातं. तर हे ग्रेडिंग केल्याचा बटाटा हा जो छोटा बटाटा तो तुम्हाला सीडसाठी वापरला जातो. आणि मॅक्सिमम तो A ग्रेडचा बटाटा तो 62 मिलीमीटर त्याची डायमीटर असावा. नंतर तुमचे हे बटाटे जास्त ग्रेडिंग मेकॅनिकल असा ग्रेडिंग करता येऊ शकतं. येऊन कांद्याची देखील ग्रेडिंग करता येतं असं.
पण हे आपण बटाट्याचं वगैरे सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट शिमल्याला आहे, ती देखील त्यांच्या याच्यावर काम करते बटाट्यावर. इव्हन आता कोबीज वजनानुसार केलं जातं, ए बी सी अशा 3 ग्रेड्स याच्यामध्ये केल्या जातात कोबीच्या. त्याच्यामध्ये 201 ते 600 ग्रॅम, 600 ते 1200 ग्रॅम, 1200 ग्रॅम पेक्षा मोठा त्याला सी ग्रेड म्हणायचं. आता सी ग्रेड म्हणजे जसं तुम्हाला लागतं त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं ते. नंतर टोमॅटोची फळं रंगानुसार ग्रेडिंग केलं जातं टोमॅटोचं. हिरवी फळं दूरच्या बाजारपेठेसाठी हिरवी फळं वापरायची, फिकट गुलाबी हे जवळच्या बाजारपेठेसाठी, आणि पिवळी फळे स्थानिक बाजारपेठेसाठी वापरायची, आणि पूर्णपणे पिकलेली फळे शक्यतो प्रक्रियेसाठी वापरायची. आपण रेड राईप स्टेजमध्ये टोमॅटोमध्ये आपण जे वापरतो प्रक्रियेसाठी वापरतो त्याला रेड राईप स्टेज म्हणजे पूर्ण पिकले फळे प्रक्रियेसाठी वापरायचे. आणि अशी फळे जे पक्व झाले फळं लोकल मार्केटसाठी वापरायचे. मग सांगितलं ना ग्रेडिंग कसं केलं जातं, ते टोमॅटोचं ग्रेडिंग केलं जातं तसं. तर कलरनुसार ग्रेडिंग केलं जातं टोमॅटोमध्ये. आता पुढचं म्हणजे कांद्यामध्ये आकारमानानुसार ग्रेडिंग केलं जातं कांद्यामध्ये 5 ग्रेड्स आहेत एकूण. ग्रेड ए ग्रेडचं म्हणजे एक नंबरची ग्रेड आहे त्याला 35 मिलीमीटर पेक्षा कमी. ग्रेड 2 म्हणजे 35 ते 50 मिलीमीटर, ग्रेड 3 म्हणजे 50 ते 60 मिलीमीटर, आणि 4 म्हणजे 60 ते 80 मिलीमीटर, आणि 5 ग्रेड म्हणजे 80 मिलीमीटर पेक्षा जास्त डायमीटर असलेला कांदा. तर हा कांदा शक्यतो जनरली आपण जे ह्यालाच वापरलो तो मोठे मोठे मिडियम साईजचा कांदा, आणि मोठा म्हणजे आता जे सीड ओनियन जे वापरला जातो, जो कांद्याचं आपण सीड प्रोडक्शन करतो त्यासाठी मिडियम आणि मोठा कांदा वापरून त्याचं, आणि सिंगल सेंटर्ड असावा त्याला फुटे वगैरे असू नये, सिंगल सेंटर्ड कांदा वापरला जातो तो घ्यायसाठी. आणि आपण जे फॅमिली साईजसाठी वापरतो घरी वापरायचा कांदा हा मिडियम साईजचा असावा, आणि फार छोटा कांदा काही उपयोगाचा नाही, फार मोठा कांदा आपल्या वापरायचा उपयोगाचा असत नाही. मोठा कांदा जनरली हा प्रोसेसिंगसाठी जर वापरला तर चालू शकतो, पण प्रोसेसिंगचा कांदा कसं प्रोसेसिंगसाठी मग वेगळं यायचं लागतं. आता जो तांबड्या रंगाचा कांदा प्रोसेसिंगसाठी चालत नाही, तुम्हाला कांदा प्रोसेसिंगसाठी लागतो पांढऱ्या रंगाचा कांदा लागतो, आणि त्याचा कांद्याचा म्हणजे डायमीटर तो मोठ्या कांद्याची प्रोसेसिंगला देखील चालू शकतो. तर हे कांद्याचं असं ग्रेडिंग केलं जातं. कांद्याचं एनआरसी ओनियन आहे आपले राजगुरुनगरला, त्याने देखील एक मशीन तयार केलं. हे असं मशीन कांद्याचं ग्रेडिंग केलं जातं. असं भाजीपाल्याची प्रतवारी शक्यतो आपण जे करतो तर भाजीपाल्याची प्रतवारी करत असताना शक्यतो यंत्रणा भाजीपाल्याची शक्यतो कमी केली जाते, पण हाताने केले तर त्याला इजा पोहोचणार, परत चांगले राहायचे. पण जर आपण हाताने केली तर बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये एरर राहण्याची शक्यता असते. प्रतवारी केलेला भाजीपाला म्हणजे मेकॅनिकल हे केलेलं असतं त्याचा शक्यतो हे प्रोसेसिंगसाठी वापर केला जातो. आता काकडीचं किंवा जे बाहेरच्या देशामध्ये असं ही करता येतं ग्रेडिंग. असं हे गाजराचं ग्रेडिंग आहे, मागं दाखवले काकडीचे ग्रेड, ही काकडीचं ग्रेडिंग आहे. ग्रेड्स केले जातात वजनानुसार त्याच्या. नंतर तुम्हाला हे गाजराचं ग्रेडिंग केलेलं आहे. नंतर पुढचं मग ग्रेडिंग केल्यानंतर तुमचं पुढची स्टेज येते म्हणजे संस्करण. म्हणजे त्याला संस्करण करणे म्हणजे त्याला एखादं काही ट्रीटमेंट द्यायची का, काही ग्रोथ रेग्युलेटर वापरायचे का. आता काही भाजीपाल्यामध्ये किंवा आपण मेणाचा थर इडेबल वॅक्स म्हणतो आपण त्याला, 4 ते 60% इडेबल वॅक्स मध्ये बुडवायचे. ते 18 मिनिट फक्त बुडवायचे. इडेबल वॅक्स म्हणजे ते जरी पोटात गेले तरी वॅक्स चालतं. ते कार्नोबा वॅक्स किंवा त्याला प्लांट ओरिजिनेटेड वॅक्स असतं. ते जे पॅराफिन वॅक्स जे मेन असतं ना, ते पॅराफिन वॅक्स हे आपल्या पोटातून चालत नाही, ते इडेबल नाही. परंतु हे जे मेन आहे ते हे इडेबल आहे, पोटात गेलं तरी देखील चालू शकतं. त्याला म्हणायचं कार्नोबा वॅक्स. तर हे 4% पर्यंत काही भाजीपाल्यामध्ये टोमॅटोमध्ये किंवा येऊन तुमच्या काय आता वॉटरमेलॉन, मस्कमेलॉन याच्यामध्ये देखील ते वापरलं चालू शकतं. त्याच्यामुळे काय होतं की मेणाचा असा पातळ थर बसतो, आणि पातळ थर बसल्यामुळे काय त्याचे ट्रान्सपिरेशन आणि रेस्पिरेशनचा रेट कमी केला जातो. त्यामुळे पाण्याचा लॉस होतो, लॉस कमी केला जातो याच्यामुळे. तर हे तुमचं मेनाचं झालं. दुसरं म्हणजे मेनाबरोबर तुम्ही 0.1% 22 टाकलं तर देखील तुमचं जे पोस्ट हार्वेस्ट डिसीज येतात, पोस्ट हार्वेस्ट डिसीजचा कंट्रोल करता येऊ शकतं. आणि तिसरी एक ट्रीटमेंट दिली जाते त्याला गरम पाण्याची बुडवून 50 ते 52 डिग्री सेल्सिअस पर्यंत चालू शकतं 5 मिनिटं. ती फक्त गरम पाण्यामध्ये बुडवून घ्यायची. म्हणजे त्यामुळे काय समजा बुरशी असतील किंवा समजा काय असेल तर तिथे तुमचं ते हे होऊन जातं. मग अशी काढले फळं काय करायचे, ड्राय करायचे आणि पॅकिंग करायचं. असं संजीवकाचा देखील काही याच्यामध्ये वापर केला जातो. NA आणि 6B ह्या 2 शक्यतो याचा वापर केला जातो, म्हणजे पोस्ट हार्वेस्ट लाईफ वाढवण्यासाठी. पुढची स्टेज होते भाजीपाल्याचं पॅकिंग करणे. भाजीपाल्याचं पॅकिंग म्हणजे पॅकिंग फार महत्वाचं आहे. पॅकिंगमध्ये कुठल्याही फळं असतील किंवा भाजीपाला असेल त्याच्यामध्ये हाताळणीमध्ये पॅकिंगला फार महत्वाचं स्थान आहे. पॅकिंग केल्यामुळे काय होतं की एका युनिटमध्ये फळं ठेवता येतात. म्हणजे तुम्हाला प्रत्येक फळ असं वेगळे करते, एका युनिट टाकली तुम्हाला हँडलिंग करणं सोयीस्कर जातं. आणि याच्यावर हँडलिंग करताना जे काही इजा होण्याची शक्यता असते ही इजा पॅकिंगमुळे टाळता येते, संरक्षण मिळतं. आणि हाताळणी करणं सुलभ जातं. पॅकिंग केल्यामुळे फळांचं पॅकिंग हँडलिंग करणं आणि ही सोयीस्कर जातं, आणि फळांचे डॅमेज कमी करता येऊ शकतो याच्यामुळे. पॅकिंगचे साहित्य कसं असावं,
पॅकिंगचे साहित्य मजबूत आणि दणकट असावं, शीतगृहात साठवण्याच्या योग्यतेचा असावं. शीतगृहात साठवता आलं पाहिजे. आपल्याला तुम्ही लाकडी बॉक्स घेतले, वुडन बॉक्सेस घेतले, तर वुडन बॉक्सेस तुम्हाला कोल्ड स्टोरेज ठेवता येत नाहीत. कारण कोल्ड स्टोरेजमध्ये काय असते, 90% ह्युमिडिटी असते. 90% ह्युमिडिटीला म्हणजे जर ठेवलं तर हे काय होतं, लाकडं ॲब्सॉर्ब करतात ह्युमिडिटी आणि एक्सपांड झाली की त्या इजा करतात. त्यामुळे त्याचा उपयोग नाही. नंतर त्याला याला वायुविजनाची सोय करता, वायुविजन झालं असतं पाहिजे ते. मग त्याला आपण सगळं फळं भाजीपाला हे जिवंत असतात, त्यांना ऑक्सिजनची गरज लागते. आणि ऑक्सिजन हे तुम्ही तर ऑक्सिजनची गरज लागते आणि हे ऑक्सिजन पुरवण्यासाठी तुम्हाला वायुविजन करणं गरजेचं असतं. तुम्ही बघा कुठली जर पेटी बघितली, त्या पेटीला इकडच्या बाजूने दोन्ही बाजूने 2-2 भोकं असतात. 2-2 भोकं ठेवण्याचं कारण असेल त्याला वायू मिळाला पाहिजे त्याला. आणि हे वायुविजन केल्यामुळे काय होते, एक्सचेंज झालं की तुमचं तिथे वॉटर कंडेन्सेशन होत नाही. वॉटर कंडेन्सेशन झालं म्हणजे तुमचं तिथं बुरशीची वाढ होते आणि हे टाळण्यासाठी आपल्याला वायुविजनाची सोय करता येईल. पाणी अथवा उष्णतेला धोका नसावा. म्हणजे पाण्यात जरी बुडलं तर समजा तुम्ही हाय ह्युमिडिटीला जर स्टोअर करायचे म्हणलं बॉक्स, तर ते तुम्हाला कोल्ड स्टोरेज स्टोअर करता आलं पाहिजे. आणि त्याला असं उष्णतापासून धोका नसावा. शक्यतो जर ते आपण करत नाही उष्णतेचा, पण धोका नसावा त्याच्यापासून. हे वापरणारे साहित्य पारदर्शक असावं, पुन्हा पुन्हा वापरण्याचे दर्शन योग्य असावं. म्हणजे ते परत वापर करता आला पाहिजे. आणि परत त्याला कुठल्याही प्रकारचं रसायन लावलेलं नसावं. पॅलेटायझेशन करता यावं त्याच्यामध्ये. पॅलेटायझेशन तुम्हाला सांगतो काय, ह्याचं बघा आपलं एक्झिस्टिंग पॅकिंग मटेरियल ट्रान्सपोर्ट भारतामध्ये कसं केलं जातं. तुम्ही बघा याच्यामध्ये फळांचं शेतकरी लेवलला काय करतात. आता हे बघा शेतकरी असे वेंडर्स घेऊन निघाले, त्याच्यामध्ये बघा ही माणूस तर याच्या फळाच्या टोपलीवर बसलेला दिसतो, फळं दिसतात त्याच्यावर वर बसलेला दिसतोय, म्हणजे खाली बसला. हे असं अशा प्रकारचे भारतामध्ये हँडलिंग होतं. याच्या कंपॅरिझन मध्ये बाहेर देशामध्ये कसं पॅकिंग केलं जातं, पॅकिंग हाऊस मध्ये कसं केलं जातं. पॅकिंगचे कन्सेप्ट जर बघितलं, पॅकिंग असं इतकं व्यवस्थित पद्धतीने केलं जातं. तरी पॅलेटायझेशन बघा सांगितलं मी, पॅलेटायझेशन म्हणजे एकावर एक बॉक्स ठेवण्याची पद्धत, मग त्याला पॅलेट्स म्हणतात आपण. आणि हे त्या क्रियेला पॅलेटायझेशन म्हणजे एकावर एक बॉक्स किती ठेवू शकतो आपण, 10 ते 12 बॉक्सचा एक गठ्ठा केला जातो. त्या एक गठ्ठा म्हणजेच एक पॅलेट, आणि त्या क्रियेला पॅलेटायझेशन म्हणलं जातं. तर हे पॅलेटायझेशन तुम्ही केल्यामुळे बॉक्सेस तुम्हाला असं सिंगल हँडलिंग जे काही रफ हँडलिंग हे टाळता येऊ शकतं. समजा एक बॉक्स एखाद्या वेळी फेकून देऊ शकतो, परंतु हा 10-12 बॉक्सचा गठ्ठा फेकता येत नाही. म्हणून त्याचं काढणे म्हणजे हँडलिंग करणं सोयीस्कर करता येतं आणि त्याला पॅलेटायझेशन करणं गरजेचं असतं. आता हे सगळं पॅलेटायझेशन केल्यानंतर पुढची येते ते प्रिक्युलिंग करणे. प्रिक्युलिंग म्हणजे त्यामध्ये असलेली उष्णता काढून घेणं. फळं किंवा भाजीपाला काढल्यानंतर ज्यावेळी आपण समजा सकाळी जरी काढले तर त्यावेळेचे टेम्परेचर हे 25, 26, 27 टेम्परेचर असतं. आणि अशा काढलेले फळं जर तुम्ही कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवायचे म्हणलं 10-12 डिग्री सेल्सिअस डिपेंडिंग अपॉन दर कमॉडिटी, तर हे तुम्हाला हे अगोदर त्याचं ते अक्लिमेटाइज करण्यासाठी त्याला त्याच्यामध्ये असलेली हवा काढून, म्हणजे त्याच्यामध्ये असलेले गरम जे आहे तो गरम पाणी म्हणजे उष्णता काढून घेणं गरजेचं असतं. ते उष्णता काढणं म्हणजेच त्याच्यामधलं प्री कुलिंग करायचं, म्हणजेच हे कोल्ड म्हणजे याच्यामध्ये ठेवायचं. त्या टेम्परेचरला ठेवले की फळं साठवता येऊ शकतात व्यवस्थित. आता भाजीपाला पुढच्या स्टेजमध्ये साठवण, फळांची साठवण करायची म्हणजे भाजीपाल्याचे तुम्ही बघा, बटाट्याचं घ्या, तांबडा, उपळा, मुळा, पालक, रताळे, टोमॅटो, कलिंगड, भेंडी, कोबी, ह्या सगळ्या भाजीपाल्यांचं जर बघितलं तर तुम्ही बघा प्रत्येकाचं वेगवेगळं टेम्परेचर आहे. आता मुळाचं पालक तर 0ला चालतंय, गाजर 0ला चालतो, कोबी 0ला चालतो, परंतु टोमॅटो घ्या, कलिंगड घ्या, हे 7 आणि 10 म्हणजे ही प्रत्येकाचे टेम्परेचर वेगवेगळं. आता प्रत्येकाची ह्युमिडिटी थोडी 70% पुढे ह्युमिडिटी लागतेच. आता समजा कांदा जरी म्हणलं तर कांद्याला म्हणजे ह्युमिडिटी आपण कांद्याच्या त्याच्या 70% पर्यंत गेलं तर ते हे होऊन जातं. पण आपली ह्युमिडिटी हे कमी असली पाहिजे, म्हणून तुमचा कांदा हा लवकर पावसाळ्या दिवसामध्ये लवकर स्प्राउटिंग व्हायला लागतं. याचं कारणच ते की ते ह्युमिडिटी जास्त असते, ह्युमिडिटी जास्त असते स्प्राउटिंग जास्त होतं. आणि हे साठवणीचं आयुष्य, बटाटा तुम्हाला 10 महिन्यापर्यंत येतो, तांबडा उपरा 36 आठवड्यापर्यंत जातो, 4 आठवड्यापर्यंत मुळा. असे हे कोल्ड स्टोरेजमध्ये या टेम्परेचर ठेवलं तर एवढे आठवडे आपल्याला स्टोअर करता येतं. आता साठवणीचे कंट्रोल अॅटमॉस्फेरिक स्टोरेज आपण म्हणतो. कंट्रोल अॅटमॉस्फेरिक स्टोरेज हे ज्या भाजीपाल्याला जास्त डिमांड आहे, ज्या भाजीपाल्याला जास्त पैसे देऊ शकतात, अशा भाजीपाल्याच आपण याच्यामध्ये स्टोरेजमध्ये केलं तर ते आपल्याला जास्त वेळ साठवता येऊ शकतात. आता सीए स्टोरेज कंट्रोल अॅटमॉस्फेरिक स्टोरेज मध्ये CO2चं प्रमाण वाढवलेलं असतं आणि O2चं प्रमाण कमी केलं जातं. याच्यामध्ये जे असतं CO2 आणि O2चं प्रमाण हे कंट्रोल केलं जातं. आणि कसं असतं की फळं आणि भाजीपाल्यामध्ये हे रेस्पिरेशन आणि हे चालूच असतं. रेस्पिरेशन काय होतं, त्याचं CO2चं प्रमाण वाढण्याची शक्यता असते आणि O2चं प्रमाण कमी होण्याचे. म्हणून तुम्हाला CO2चं प्रमाण वाढलं पाहिजे आणि ते किती पाहिजे, 2 ते 5% दरम्यान पाहिजे, आणि O2चं प्रमाण हे 1 ते 3% दरम्यान पाहिजे. आता प्रत्येक कमॉडिटीनुसार थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, परंतु कोल्ड स्टोरेज हे तुम्हाला सीए स्टोरेज म्हणजेच ह्याला कंट्रोल अॅटमॉस्फेरिक स्टोरेज हे कपल्ड विथ कोल्ड स्टोरेज. म्हणजे या टेम्परेचरला जर शेड्यूल तुम्ही जर साधं उदाहरण घेतलं तर ह्या फळांचा समजा आता ऍपल जर घेतला, ऍपल हा तुम्हाला वर्षभर स्टोअर करता येतो ह्या सीए स्टोरेजमध्ये, पण दुसऱ्या स्टोरेजमध्ये तुम्हाला एवढा करता येत नाही.
ही एक झालं सीए स्टोरेज एक मेथड आहे. दुसरी स्टोरेजची मेथड म्हणजे एमएस मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक स्टोरेज. म्हणजे मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक म्हणजे फक्त प्लास्टिक पिशवीमध्ये भाजीपाला साठवणं, त्याला म्हणायचं मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक. पण त्यामुळे तुम्हाला व्हेंट्स ठेवावे लागतात. हायपोबॅरिक स्टोरेज म्हणजे कमी दाबाला स्टोरेज. हायपोबॅरिक स्टोरेज, हायपोबॅरिक देखील फार महाग असतं आणि ते देखील फार एक्सपेन्सिव्ह देखील असतं, म्हणून याचा वापर फार कमी केला जातो. कोल्ड स्टोरेज मध्ये ज्याचं टेम्परेचर 5 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असतं त्याला कोल्ड स्टोरेज म्हणायचं. आपण 5 ते 10 पर्यंत चालू शकतं. रेफ्रिजरेटर स्टोरेज म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला आपण रेफ्रिजरेटर करतो, म्हणजे फ्रीज. आता समजा तुम्हाला गाजर असेल, तुमचा वाटाणा असेल किंवा तुमचं ग्रेप्स वगैरे असेल, तर ह्या ग्रेप्स तुम्हाला 0 डिग्री सेल्सिअसला चालू शकतात. परंतु तुमचं टोमॅटो असेल किंवा काकडी असेल, हे तुम्हाला 0 ठेवून चालत नाही. त्याचे टेम्परेचर 10च्या दरम्यान लागतात, 7 ते 10च्या दरम्यान. आता प्रत्येक फळाचं टेम्परेचर वेगवेगळं आहे. का वेगवेगळं आहे? कारण काय होतं की ज्या फळाचं ओरिजिन किंवा ज्या भाजीपाल्याचं ओरिजिन हे टेम्परेट रिजन आहे, थंड हवामानाचं ओरिजिन आहे, त्याच भाजीपाला आपल्याला कोल्ड स्टोरेज म्हणजे ज्या 0ला ठेवता येतात. अदरवाईज तुमचं ज्याचं ओरिजिन आहे तुमचं टेम्परेट रिजन नाही, थंड म्हणजे थंड प्रदेशामध्ये ज्याचं ओरिजिन नाही, त्या भाज्या तुम्हाला याला एवढ्या 0ला ठेवून चालत नाही. त्याचं टेम्परेचर हे तुम्हाला 10च्या पुढे लागतं, म्हणजे कमीत कमी 7, 8, 9, 10च्या पुढे लागतं, 0ला चालत नाही. आणि शेवटचं म्हणजे एक झिरो एनर्जी कूल चेंबर. म्हणजे झिरो एनर्जी कूल चेंबर म्हणजे सगळ्यात जास्त याच्यामध्ये कुठले झिरो एनर्जी ZECC म्हणतात त्याला, शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष. हा शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष हा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची एनर्जी वापरली जात नाही, म्हणजे हीट म्हणजे लाईट एनर्जी वापरली जात नाही, म्हणजे ती एक मेथड आहे. आता ही कोल्ड स्टोरेज असं असतं, कशी कंट्रोल ॲटमॉस्फेरिक स्टोरेज आहे. आणि हे हायपोबॅरिक स्टोरेज फार महागडं असतं आणि हे आपल्याला शक्य नाही. इस्रायलमध्ये पाहिलं होतं आम्ही. नंतर एक कोल्ड स्टोरेज स्ट्रक्चर फॉर ओनियन, हे ओनियनचे स्टोरेज स्ट्रक्चर आहे. असं याच्यामध्ये करता येतं ओनियन. आता हे लसणं जे केलं आहे आपण, लसणाचे अशा हे असे पातेसे ठेवतो आपण हे करून. नंतर जर तुम्ही टेम्परेचर कमी झालं तर याच्यात आता याच्यामध्ये दिसतं बघा 0 डिग्री सेल्सिअस ठेवली तर त्याची बघा काकडे, आणि 15 डिग्री सेल्सिअसला ठेवली तर काकडे तुम्हाला किती दिवस तुम्हाला हे दिसते. जर तुम्हाला जास्तीत जास्त 1 महिन्यापर्यंत ठेवता येऊ शकते. आणि जर तुम्ही कवळी काढली का चिलिंग इंजुरी, कधी कधी ही चिलिंग इंजुरी झाली, याच्यामध्ये टाकली चिलिंग इंजुरी झाली दिसते. इव्हन तुम्ही चिलिंग सिम्पटम हे ढोबळे मिरचीला झाले दिसतात, हे प्रत्येक याच्यामध्ये तुमचं असं चिलिंग इंजुरी झाली दिसत. जर त्याचं टेम्परेचर, आता टोमॅटोमध्ये देखील चिलिंग, टोमॅटो देखील तुम्हाला हा 5च्या खाली चालत नाही. टोमॅटो टेम्परेचर तुम्हाला 8-10च्या दरम्यान लागतं. म्हणून चिलिंग इंजुरी म्हणजे थंड थंड हवामाना थंड तापमानाची इंजुरी. तर ही इंजुरी तुम्हाला टाळता येऊ शकते. कशी टाळता येऊ शकते? त्याचं ज्या फळाचं टेम्परेचर हे ऑप्टिमम एक रिकमेंडेड टेम्परेचर ठरवून दिले, त्या टेम्परेचरच्या खाली जर स्टोअर केलं तर चिलिंग इंजुरी दिसते. म्हणून त्यांचं ऑप्टिमम टेम्परेचरला स्टोअर करणं गरजेचं आहे. आता म्हणजे मला सांगितलं ZECC झिरो एनर्जी कूल चेंबर. हा झिरो एनर्जी कूल चेंबर आहे. त्याच्यामध्ये टेम्परेचर, बाहेरचं टेम्परेचर आणि आतलं टेम्परेचर बघितलं तर याच्यामधला 17 ते 18 डिग्री सेल्सिअसचा फरक असतो. बाहेरचं टेम्परेचर समजा तुम्हाला 35 असेल तर याच्यामध्ये 35 म्हणजे 17-18 डिग्री, म्हणजे दोन्ही मधला फरक 12-15 म्हणजे 17-18 दरम्यान तुमचं तिथे टेम्परेचर बसू शकतं. म्हणजे एवढं निम्म टेम्परेचर कमी होतं या आतलं टेम्परेचर बाहेरच्या पेक्षा. आर्द्रता 95 ते 96% आर्द्रता राहते. ह्युमिडिटी जास्त असते. वातावरणावर कोणताही पण म्हणजे वातावरण आपलं जे काही इको फ्रेंडली आहे, त्याच्यामध्ये वातावरण काही दुष्परिणाम होत नाही. आणि याच्यामध्ये बाष्पीभवनानं थंडपणा, कुलिंग बाय इव्हॅपोरेशन. जसं माठामध्ये पाणी थंड होतं तसं हेच प्रिन्सिपल याच्यामध्ये वापरले गेले आणि हा वापरून आपला शीतकक्ष तयार केलेला आहे. तर हा शीतकक्ष तुम्हाला जर बघितलं, वांगी, कारले, भेंडी, इव्हन पुदिना किंवा कोथिंबीर, हे तुम्हाला 1 दिवस बाहेरच्या टेम्परेचर राहू शकतात नॉर्मल टेम्परेचरला. आणि शीतकक्षात ठेवलं तर तुम्हाला 3 दिवसापर्यंत तुम्हाला व्यवस्थित साठवू, म्हणजे सगळं ह्याच्या पालेभाज्या, वांगी वगैरे बघितलं तुम्ही बघा, दुप्पटच्या वर तुम्हाला म्हणजे 2 दिवस याला राहतात, 8 दिवस शीतकक्षामध्ये ठेवता येतात. आता शीतकक्ष जर बघितलं, शीतकक्ष हे शक्यतो अखंड विटांचा वापर करायचा, वाळूत माती नसावी, झाकण सुईचं असावं, सूर्याची किरण डायरेक्ट पडू नये, सतत पाणी पुरवठा असावा, आतील भाग स्वच्छ करावा. शीतकक्षाचं जर तुम्ही बघितलं तर 400 किलो फळं साठवण्यासाठी 3,500 ते 4,000 रुपये खर्च येतो. म्हणजे हे अगोदर आता डिपेंडिंग अपॉन युअर लोकॅलिटी, तुम्ही कुठं आहे, कुठं बांधणार आहे, त्याच्यानुसार तुम्हाला ही 450 किलो फळं साठवण्यासाठी त्याची जर डायमेन्शन बघितली, इथं डायमेन्शन दिली मी, याची डायमेन्शन ह्या याच्यामध्ये तुम्हाला 400 किलो फळं साठवता येतात. फळ किंवा भाजीपाला साठाचा केट्समध्ये ठेवता येतात. तर याचं डायमेन्शन बघितलं असे, विटाचं 2 थर असतात, 2 थरामध्ये 7.5 सेंटीमीटरचं अंतर त्याच्यामध्ये दिले. आणि हे 2 विटाच्या थरामधलं जी जागा आहे ती जागा बारीक फाईन रिव्हर बेड सँडनं भरून घ्यायची. आणि हे जी लांबी 3.76 मीटर लांब आहे, 1.35 मीटर त्याची रुंद आहे आणि 0.62 मीटर त्याची हाईट आहे. तर एवढ्या डायमेन्शनच्या याच्यामध्ये वरून हे असं एखाद्या शक्यतो याच्यामध्ये झाकून असं शेडमध्ये उभा करायचं आणि जिथं झाडाच्या सावलीखाली सुद्धा चालू शकतं हे.
आणि ह्याला एक झाकण असे नारळ झाडाचं झाकण तयार करायचं आणि हे ठेवून द्यायचं आणि ह्याच्यात ह्या क्रेटमध्ये फळं ठेवून द्यायची आणि हे तुम्हाला पाण्याची सोय करत असेल कारण हे तुम्हाला पूर्ण सॅच्युरेट करून घ्यायचं आहे. सॅच्युरेट केल्यानंतर मग त्याची फळं ठेवायची, त्याच्यामुळे टेम्परेचर कमी होतं. म्हणजे इव्हॅपोरेशन बाय कुलिंग असा त्याचा कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. तर ही भाजीपाल्याची वाहतूक पुढची स्टेज आहे फळांची भाजीपाल्यांची व फळांची वाहतूक ही सहज आणि जलद होणारी असावी आणि शक्यतो रस्त्यानं, रेल्वेनं, हवाई मार्गाने, समुद्र मार्गे वाहतूक केली जाते. वाहतूक 92% वाहतूक रस्त्याने केली जाते, 8% वाहतूक ही रेल्वेने केली जाते आणि रेल्वेची वाहतूक ही 10 पटीनं ह्याच्यापेक्षा फायदेशीर पडते. परंतु रेल्वे तुम्हाला घरी घेऊन जाता येत नाही. कुठल्याही रेल्वे जसं सहज जसे आपला ट्रक कुठे घेऊन जाता येते तशी रेल्वे कुठे घेऊन जाता येत नाही, ही त्याच्यामध्ये अडचण आहे. जरी इव्हन दो इट इज अ चीपर. वातानुकूलित वाहनाची म्हणजे त्याला एअर कंडिशन असावं, म्हणजे एअर कंडिशन म्हणजे आपण जे टेम्परेचर रेग्युलेट करणारी वाहनाची सोय असावी. वातानुकूलित वाहनाची सोय असावी. जे वाहन आहे त्या वाहनात बऱ्याच वेळा तसं असत नाही. पण आपल्याकडे म्हणून फळं आणि भाजीपाल्यांची वाहनांची सोय असणं गरजेचं आहे. एअर कंडिशन आणि निर्यात हे शक्यतो विमानाने आणि जहाजाने केले जाते. शक्यतो आपण हे विमानाने केले जाते. असं बघा, हे भारतामध्ये आपण फळांची वाहतूक केली जाते. कशी केली जाते हे तुम्ही बघताय. आता जर एअर ट्रान्सपोर्ट म्हणजे ट्रान्सपोर्ट करायचं म्हणलं तर कार्गो मधून निर्यात करायची तर शक्य आहे. आता इथं बघा, याच्यामध्ये चित्रामध्ये दाखवलं की फळ भारतामध्ये म्हणजे लोक फळांच्या भाजीपाल्याची भरलेली गाडी, त्या गाडीमध्ये माणसं बसले त्या फळांना आत यायचं काय होत असेल फळांचा याचा विचार केलाय कधी आपण? तर हे अशा पद्धतीचं हँडलिंग होता कामा नये. आता फळांची विक्री, भाजीपाल्यांची विक्री जर हाताळण्यामध्ये विक्री करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्ही फायदे काय तोटे हे विक्री केल्याशिवाय समजत नाही. म्हणून तुम्हाला विक्री व्यवस्थापन आपला बऱ्याच वेळा जमत नाही. म्हणून शेतकरी आपण काय म्हणतो की तुम्ही कोणत्याही प्रकारचं माल क्वालिटीचा तयार करतो, पण त्याच्यापासून 2 पैसे कसे जास्त मिळतील हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून त्याचं मार्केटिंग आणि पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट शिकणं गरजेचं आहे. उत्तम प्रतीचा माल पिकवून सुद्धा चांगला भाव विकला जायची खात्री शेतकऱ्याला असत नाही. म्हणून तर आपण प्रत्येकजण म्हणतो की नोकरी करा, की हे करा. शेतीच्या मागे बरेच जण जात नाही. हे जे आपण यशोगाथावर वाचतो त्या शेतकऱ्यांनी तेवढं ते सगळ्याचं हे केलं, नियोजन केलेलं असतं म्हणून त्यांना ते परवडतं. नाहीतर शेतकरी बऱ्याच वेळेस सांगतात शेती परवडत नाही, पण तसं बऱ्याच वेळा असत नाही. बाजारपेठांचा अभ्यास करून शेती विक्री करणं गरजेचं असतं आणि आपले जे वाहतूक आहे सगळं, आपली जी बाजारपेठ सगळं दल्लाच्या हातात आहे, कमिशन एजंट्स. तुम्ही बघा मार्केट यार्ड, कुठल्याही मार्केट यार्ड मध्ये गेला तर मार्केट यार्ड मध्ये काय होतं, मार्केट यार्ड मध्ये तो गेल्यानंतर तुमचा माल तुमचा राहत नाही, तो दलाल तुमच्या मालाचा दर ठरवतो. कारण काय, इट हॅपन्स ओनली इन इंडिया. हे फक्त भारताच होतं, दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये असं असत नाही. मी तयार केलेला माल हा त्या मालाचा दर मला ठरवायचा अधिकार पाहिजे. पण हे तसं होत नाही. तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर तिसरा नवीन माणूस दलाल येऊन तुमच्या मालाचा दर ठरवतो. तर हे तसं झाल्यामुळे शेतकऱ्याला तोटा जास्त होतो. म्हणून ते आपलं मार्केटिंग सिस्टीम सुधारणं गरजेचं आहे. आता कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत विक्री आता बऱ्याच वेळा डायरेक्ट प्रोड्युसर टू कंझ्युमर अशी एक कन्सेप्ट बऱ्याच चालले. तर ह्या येणं देखील बऱ्याच वेळा फायदा चांगला होतो. आणि मार्केटिंग जे करतो आपण सहकारी सोसायटी मार्फत मार्केटिंग जर केलं तर ते जरा सोयीस्कर पडतं आणि फायद्याचं पडतं. आता भाजीपाला जर होणारे निर्यात जर बघितलं आपण, निर्यातीच्या जवळ 26 लाख रुपये किमतीचा एवढं निर्यात भारतामधून केली होती. म्हणजे ह्या सगळं हॉर्टिकल्चर क्रॉपचे. तर निर्यात देखील चांगल्यापैकी होते. मला सांगितलं मी हॉर्टिकल्चरचं जीडीपी बघितला, 30% ऍग्रिकल्चरच्या जीडीपीचा कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामध्ये हॉर्टिकल्चरचं कॉन्ट्रीब्युशन 30%च आहे आणि 9% एरियाचा आहे. नंतर भारतामध्ये निर्यात होणार, कुठल्या देशांना निर्यात होते, भारताची निर्यात ही ठराविक देशांना होते, सर्व देशांना होत नाही. युरोपियन देश, आखाती देश, रशियन आणि श्रीलंका, जपान या देशांना आपल्या निर्यात होते. आणि आपले म्हणजे जिथं माणसं आपले जास्त राहतात, इंडियन पीपल्स, तिथं आपले जास्त निर्यात तिकडे होते. तर निर्यातीसाठी आता भाजीपाल्याचा पहिला गुणधर्म काय, भेंडी बघितली, मिरची, कारले, गवार, कलिंगड, टोमॅटो, ह्या सगळ्या भाज्या म्हणजे जे निर्यातीसाठी काय क्वालिटी लागते. आता भेंडी बघितली तर गर्द हिरवा रंग असावा, कोवळी लुसलुशीत, 6 ते 9 सेंटीमीटर लांब, एकसारख्या आकाराची व डाग नसले असावे, त्याला डाग विरहित असावी. मिरची बघितली गर्द हिरव्या रंगाची, तिखट, फळांचा आकार एकसारखा 6 ते 7 सेंटीमीटर, ही मिरची म्हणजे तिखट मिरची. नंतर कारली हिरव्या रंगाचे 20 ते 25 सेंटीमीटर लांब, बारीक मान आणि काटेरी असावी वारली. आणि हिरव्या रंगाचे कारल्यांना जास्त मागणी, एक्सपोर्टला मागणी. गवार बघितली हिरव्या रंगाची गवार, कोवळी लुसलुशीत, 7 ते 10 सेंटीमीटर लांब. कलिंगड 2 ते 3 किलो वजनाचे, गराचा आणि त्याचे कलर असावा, टीएच चांगला असावा. टोमॅटो देखील मध्यम आकाराचा लाल रंगाचा असावा, म्हणजे ते टोमॅटो कुठली क्वालिटी पाहिजे. तर घेवडा बघितला, लसूण बघितला, गोलाकार पांढरा रंग, 5 सेंटीमीटर पेक्षा मोठा आकार आणि गड्ड्यात 10 ते 15 कुड्या असाव्या. त्याचा मोठा जो आपल्याकडे येतो तो चायनाहून बऱ्याच वेळा लसूण येतो, तो देखील त्या मोठा लसूण असतो, त्याच्या कुड्या देखील मोठ्या असतात.
बटाटा 4 ते 5 सेंटीमीटर व्यासाचा असावा, सेंटीमीटर व्यासाचा, पांढरे असावं शक्यतो, आणि अंडाकृती असावं. आता कांद्याचं बघितलं तर कांद्याचं प्रत्येक आखाड्या देशामध्ये, प्रत्येक देशाचा इम्पोर्टिंग कंट्रीचा काय स्टँडर्ड आहे त्यानुसार तुम्हाला भाजीपाला तसा पाठवला पाहिजे तुम्ही. आता कांद्याचं बघितलं तर 4 ते 6 सेंटीमीटर व्यास असलेला गर्द आणि फिकट लाल रंगाचा गोलाकार आणि तिखट कांदा आखात देशाला चालतो. तोच कांदा 3 ते 4 सेंटीमीटर आकारचा गर्द लाल गोलाकार बांगलादेशाला चालतो. आणि 7 ते 10 सेंटीमीटर व्यास असलेला गोलाकार पिवळा रंग कमी तिखट असणारा कांदा युरोपियन मार्केटमध्ये चालतो. म्हणजे कोणत्या मार्केटला काय चालतं त्यानुसार तुम्हाला एक्सपोर्ट करणं गरजेचं असतं. आता निर्यातसाठी जर बघितलं तर कोणते वाण निर्यातसाठी योग्य आहेत, भेंडीचं पुसा सावणे आहे, परभणी क्रांती, आरका अनामिका, या बऱ्याचशा व्हरायटी त्या आता नवीन आलेल्या व्हरायटी त्या देखील चालू शकतात. मिरचीचे कोकण कृती, पुसा जेवला, अग्निरेखा, पुसा ज्योती, फुले सई वगैरे इथे चालू शकतात. गवार, पुसा नवबार, अशा वेगवेगळ्या जात्या आपल्या ह्यासाठी चालू शकतात. आणि हे सगळं केल्यानंतर आपण सगळं मार्केटिंग केलं, सगळं केलं, शेतकऱ्यांना फायदा तोटा ह्याच्यावरून समजतो, परंतु मार्केटमध्ये गेल्यानंतर दर मिळेलच काय सांगता येत नाही. आणि हे जर तुम्हाला मार्केटमध्ये प्राइस फ्लक्च्युएशन एवढं होतं तर ते टाळायचं असेल तर तुम्हाला प्रक्रिया उद्योग त्याच्यावर प्रक्रिया करणं गरजेचं आहे. कारण प्रक्रिया केल्याशिवाय तुम्ही स्टॅबिलाइज करू शकत नाही. आता प्रक्रिया केल्यामुळे गरज काय फळ प्रक्रिया करायची, त्याच्यावर कुठल्याही प्रक्रिया उद्योग करण्याची, आहारातील मदत, फळं आणि भाजीपाल्यांचं मग सांगितले आहारामध्ये ते आपला तो वाढवू शकतो. जर ऑफ सीझनला हे फळं अत्यंत नाशवंत असल्यामुळे तुम्हाला जास्त वेळ स्टोअर करता येत नाही आणि मालांचे दर राखण्यास, स्थिर राखण्यास मदत होईल. समजा मार्केटमध्ये फार दर कमी आहे, तुम्हाला वाटलं की दर मिळत नाही, आपला तो माल तुम्ही प्रक्रियेसाठी वळवू शकता. त्यातला काही भाग प्रक्रियेसाठी करून तुम्ही तो आपला जास्त काळ स्टोअर करता येऊ शकतो. आणि हंगाम नसताना फळांचा किंवा भाजीपाला आस्वाद घेता येऊ शकतो. आता चिंगा मार्केटमध्ये एकदम जर रेट जास्त झाले, रेट एकदमच कमी झालेले आहे, तर त्यावेळी समजा तुम्ही कोथिंबीर असेल, पालक असेल, त्यावेळी तुम्ही ड्राय करा आणि ती ठेवू शकतो ना. आता कसुरी मेथी तुम्हाला ड्राय केली कसुरी मेथी मिळते. हंगाम नसताना म्हणजे फळांचा आस्वाद घेतात. आता बरेचसे फळं हंगाम नसताना हे करता येऊ शकतात. आणि ग्रामीण भागामध्ये असे रोजगार उभा केले तर रोजगार निर्मिती चांगली होऊ शकते. तर एकूण उत्पादन बघितलं आपण, एकूण उत्पादनाच्या 2.10% एवढंच फळं आणि भाजीपाला प्रक्रियेसाठी वापरतो. जर बाहेरच्या देशामध्ये तुम्ही बघितलं, मलेशियामध्ये 83%, फिलिपाईन्समध्ये 78%, ब्राझीलमध्ये 70%, अमेरिकेमध्ये 70%, इव्हन इस्रायल आपल्यापेक्षा किती छोटा देश आहे त्याच्यामध्ये फक्त 50% फळं आणि भाजीपाला प्रक्रियेसाठी वापरतात. आता भारतामध्ये प्रक्रिया उद्योगांची संख्या जर बघितली 12,000च्या पुढे संख्या, आता ही 6,235 आहे, ही जरा जुनी फिगर आहे, पण आता जवळजवळ 12,000-12,500च्या पुढे प्रक्रिया युनिटची संख्या आहे भारतामध्ये. आणि सगळ्यात जास्त युनिट आहे महाराष्ट्रामध्ये. आणि हे सगळे युनिट हे काय करतात, 50%च त्यांची कॅपॅसिटी वापरतात. सगळ्या कॅपॅसिटी फुल कॅपॅसिटी वापरत नाहीत. आता तुम्हाला एखादं युनिट जर उभा करायचं म्हणलं तर ते युनिट हे त्या युनिट मधून तयार केलेला माल किंवा तयार केलेला प्रोडक्ट हा मार्केटमध्ये विकला जाऊ शकतो का, मार्केटमध्ये त्याला डिमांड आहे का, ते बघून तुम्हाला गेलं पाहिजे. आता हे फळं भाजीपाला म्हणजे तुम्ही तुमचं युनिट उभा सुरू केल्यानंतर हे वर्षभर चाललं पाहिजे. युनिट तुमचं युनिट हे 2 दिवस चालून किंवा 2 महिने चालून पुढचे महिन्यापर्यंत ठेवून चालणार नाही. कारण तुमची केलेली इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये असते, ते सगळे डेड इन्व्हेस्टमेंट होऊन जाते. आणि म्हणून तुम्हाला हे युनिट्स हे वर्षभर चालले गेले पाहिजेत. आणि भारतामध्ये महत्वाची अडचण काय, भारतामधले युनिट हे 50%च कॅपॅसिटी वापरतात आणि त्याचे 50%च दिवस चालतात. ते म्हणजे पूर्ण वर्षभर चालत नाही. कारण का, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी. कारण का पहिली अडचण म्हणजे तुम्हाला लागणारा माल आहे तो वर्षभर मिळत नाही. वर्षभर म्हणजे रॉ मटेरियल तुम्हाला वर्ष त्या व्हिसिनिटीमध्ये जवळपासच्या एरियामध्ये पाहिजे, तसं होत नाही. आता टोमॅटो पासून काय, टोमॅटो, कांदा, लसूण, कांदा, गाजर, रताळे, वाटाणा, मिरची, कोथिंबीर, हे जर बघितलं तुम्ही हे सगळं, तर ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला टोमॅटो आणि बटाटा याच्यामध्येच फक्त तुम्हाला स्कोप आहे. दुसऱ्या भाजीपाल्यामध्ये प्रोसेसिंगसाठी फार स्कोप नाही. त्याच्यामुळे फक्त ड्रायिंग करणे आणि ड्रायिंग किंवा त्याची पेस्ट करणं एवढंच फक्त करता येऊ शकतं. दुसऱ्या फार त्यामुळे प्रोसेसिंग करता येत नाही. आपण फक्त ठराविक भाजीपाल्याचंच प्रोसेसिंग बघणार आहे. तर आता भाजीपाल्याचे प्रोसेसिंग वगैरे टोमॅटो, पहिलं म्हणजे टोमॅटो, हे माझं पीएचडीचं काम आहे टोमॅटोचं. तर टोमॅटोचा रस काढायचा, रस काढून तुम्ही रस ऍजच रस, जसं आपण एखादा चहा पितो, चहाच्या ऐवजी टोमॅटो रस घेतला तर काय हरकत आहे. तर हा रस जर तुम्ही बघितला तर रस फक्त गरमच काय की त्याच्यामध्ये थोडंसं काळी मिऱ्याची पावडर, थोडंसं मीठ, थोडंसं साखर टाकली की तुम्हाला उत्तम पद्धतीचं असं रस घेता येतो. गरम चहाच्या ऐवजी तो घेता येऊ शकतो. आणि रस काढायची प्रोसेस दिलेली हे सगळं आता सगळं फार वाचत बसत नाही मी, कारण एक स्टँडर्ड प्रोसेस आहे. प्रत्येक फळाचं एक त्याला वेगळं प्रोसेस नाही का. समजा बघितलं तुम्ही की फळांची निवड करणं हे करावंच लागतं, लहान तुकडे करणं हे प्रत्येक फळानुसार बदलतं. जे रस काढायची प्रोसेस प्रत्येक फळानुसार बदलते. आणि रस काढल्यानंतर तो पाश्चराइज करावा लागतो. पाश्चराइज केल्यानंतर बाटल्यामध्ये भरणं, बाटल्या हवा बंद करणं, परत बाटल्या पाश्चराइज करणं आणि पाश्चराइज केल्यानंतर बाटल्या काढणं आणि थंड करून लेबल लावून स्टोअर करणं. स्टोअर म्हणजे कोल्ड स्टोरेजला नाही, रूम टेम्परेचरला देखील जर ठेवले आपण तयार केलेला प्रॉडक्ट हा 4 ते 5 महिन्यापर्यंत व्यवस्थित राहू शकतो. आता दुसरा
टोमॅटोपासून केला जाणारा पदार्थ म्हणजे टोमॅटो केचप. आता टोमॅटो केचप करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. आपण जी शास्त्रीय पद्धती जी आहे या पद्धतीने आपण केलं जातं. आता ह्या पद्धतीमध्ये तुम्हाला टोमॅटोचा किती 3 किलो टोमॅटोचा रस आहे तुमच्या, त्या रसापासून तुम्हाला किती हे करायची प्रोसेस दिली याच्यामध्ये. ही 3 किलो रसामध्ये 3 किलो टोमॅटोसाठी एवढा आहे. समजा चिरला कांदा एवढा आहे, 34.5 ग्राम आहे 3 किलोला, तर 10 किलो किती, अशी तुम्ही रेसिपी तयार करून कमीत कमी तुमचं हे 10 किलोची असावं. 3 किलो किंवा 5 किलो याच्यामध्ये करण्यात 10 किलो, हे कारण बारीक बारीक एवढं समजा आता दालचिनी 1.75 ग्राम एवढं वजन करा, आता जायपत्री 0.25 ग्राम आहे. जर तुम्ही 10 किलो घेतले तर तुम्हाला ते व्यवस्थित घेता येऊ शकतं, वजन करायला स्विच करत होतं. म्हणून तुमचा हा लॉट 10 किलो किंवा 10च्या पटीमध्ये पाहिजे, 10, 20, 50, 100 आणि शक्यतो कमर्शियल याच्यामध्ये 50-100 किलोच्या लॉटमध्ये असतो. तर हे टोमॅटो केचप काढल्यानंतर असे प्रोसेस ते दिले. मसाले सगळे एका पिशवीमध्ये एका फडक्यामध्ये बांधायचे, त्याच्यामध्ये ठेवायचे आणि बाटल्यामध्ये. आता तुम्हाला इथे प्रोसिजर, ही सगळे टोमॅटोचे फळे निवडून घेतलेत, हे सगळे त्याचे इन्ग्रेडियंट्स टोमॅटो केचप तयार करण्यासाठी लागणार आहे. आता हे आमचे शाळेचे पोरांनी घ्यायचे, ब्लांचिंग करून घ्यायचे टोमॅटोचे फळं. ब्लांचिंग केल्यामुळे काय होतं की त्याची साल काढणं स्विच करत जातं, साल इझिली काढली जाते. ही ब्लांच केली, ही आता ब्लांच काढली, आपण ब्लांचिंग केली फळं ती. आता ही त्याची साल काढलेली आहे. साल काढल्यानंतर काय करायचं, मिक्सर लावायचं आणि 30 मेच्या चाळणीतून पास करून घ्यायचा तो रस, टोमॅटोचा रस. आणि तो रस काय करायचा, स्टीलच्या पातेल्यामध्ये घ्यायचा. स्टील पातेल्यात घेतल्यानंतर ही पिशवी फडक्यात बांधलेले सगळे मसाले, ग्राउंड केलेले मसाले, याच्यामध्ये काय करायचं, लसूण, कांदा आणि थोडासा आला त्याची वेगळी पुरचुंडी बांधायची. आणि दुसरे सगळे मसाले, ड्राय मसाल्याची पावडर केली, ही वेगळी पुरचुंडी बांधायची. दोन्ही पुरचुंड्या या रसामध्ये सोडायच्या आणि गरम करायचं. गरम कुठंपर्यंत करायचं, त्याचा एंड पॉईंट कसा समजायचा, त्याचा एंड पॉईंट असा समजायचा की त्याचा ब्रेक्स, समजा केचप असेल किंवा सॉस असेल तर त्याचा ब्रेक्स म्हणजे THS हा 28 ते 30च्या दरम्यान पाहिजे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही एक ड्रॉप टेस्ट म्हणतो आपण. ड्रॉप टेस्ट म्हणजे फळ हे जे गरम असलेले एका प्लेटमध्ये घ्यायचं आणि प्लेट अशी वाकडी करायची. जर त्याला जर पाणी सुटलं नाही तर तुमचं तयार झालंय समजायचं. जर पाणी सुटून तो खाली ओघळला तर तुमचा केचप तयार झालेला नाही असं ओळखायचं. तर हे असं गरम केले आपण. आता हे तयार केलेल्या ह्या बाटल्या भरून ठेवल्या आपण. आणि ही बाटली तयार ठेवल्यानंतर ही बाटली आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी केल्या केचप सगळा. तर ही सगळं तयार केली बाटली. तुम्हाला याच्यात सोडियम बेन्झोएट आपण प्रिझर्वेटिव्ह वापरू शकतो. ह्याच्यामध्ये फक्त एक 40 PPM वापरलं चालू शकतो, याच्यामध्ये जास्त वापरायचं नाही. कारण याच्यामध्ये विनेगर जे वापरले जाते, विनेगर हे सोडियम म्हणजे प्रिझर्वेटिव्हचं कार्य करते, म्हणून विनेगर वापरायचं. ही टोमॅटोची प्युरी किंवा पेस्ट करणं म्हणजे आता बऱ्याचशा मार्केट, तुम्ही बऱ्याचशा हॉटेलमध्ये जर गेलं तर हॉटेलमध्ये प्युरीज वापरली जाते, ही पेस्ट वापरली जाते. कोणी तुम्हाला केचप वगैरे वापरला जात नाही. ही सगळी पेस्ट असते. कमर्शियल जे हॉटेल्स आहेत ते हॉटेल सगळे केचप ही वापरतात, प्युरी वापरतात. प्युरी म्हणजे काय असतं की 14 डिग्री ब्रिक्स पर्यंत गरम केलेला रस, आणि पेस्ट मध्ये 24 डिग्री ब्रिक्स म्हणजे 24 THS त्याचा ठेवला जातो, त्याला म्हणायचं पेस्ट. तर प्रोसेस सारखी आहे. त्याच्यामध्ये हे माझं सगळं PhDचं काम आहे, तुम्हाला ते दाखवतो. हे माझं PhDचं काम आहे. अशा वेगवेगळ्या 13 व्हरायटीज असं तयार केली प्युरी पेस्ट तयार करून ती स्टोअर केली आहे. जवळजवळ 9 महिने स्टोअर केले. 9 महिन्यानंतर देखील व्यवस्थित राहते असं लक्षात आलं. तर टोमॅटो सूप देखील आता बऱ्याच वेळा आपण टोमॅटो सूप घेतो आपण. आता मार्केटमध्ये तुम्ही हॉटेलमध्ये कधी गेलं तर टोमॅटो सूप आपण म्हणतो, पहिल्या ऑर्डर देतो टोमॅटो सूपची. टोमॅटो सूप दुसऱ्या सूप आपण घेत नाही शक्यतो, पण सगळ्यात तुम्ही जर न्यूट्रिशियस बघितलं तर सगळ्यात न्यूट्रिशियस टोमॅटो सूप आहे. कारण तुम्ही मंच असेल किंवा तुमच्या व्हेजिटेबल सूप दुसऱ्या वेगवेगळ्या सूप करतात, परंतु याचं सूप घेण्याचं कारण काय, टोमॅटोचं सूप टोमॅटोमध्ये असलेल्या ऑर्गॅनिक ऍसिड्स, हे ऑर्गॅनिक ऍसिड्स तुमच्या पोटात गेल्यानंतर इट ऍक्ट एज ॲपेटायझर. ऑर्गॅनिक ऍसिड सिक्रेशनचं फार काम करतात. ह्याच्यामध्ये भरपूर ऑर्गॅनिक ऍसिड, जवळजवळ 10 ते 12 प्रकारचे ऑर्गॅनिक ऍसिड असतात टोमॅटोच्या रसामध्ये. आणि म्हणून काय होते की टोमॅटोचा रस आपल्या ॲपेटायझरचं काम करतं, म्हणून आपण सूप घेतो जेवणाच्या अगोदर. तर हे तयार करण्याचे घरच्या घरी करता येऊ शकतो तुम्हाला हे टोमॅटो सूप. तर हा तयार केला टोमॅटो सूप तुम्हाला फक्त 1 किलो रससाठी सगळे इन्ग्रेडियंट्स दिले, ते 350 ग्राम पाणी, नंतर हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकायचे आणि करायचं. असा हे तयार करायची प्रोसेस देखील याच्यामध्ये दिली आहे. काय टोमॅटो सूप करायला वेगळी प्रोसेस वापरायला गरज लागत नाही. प्रोसेस तुम्हाला वाटल्यास मी PPT वर शेअर करणार आहे, त्यामध्ये मिळून जाईल तुम्हाला, काय अडचण नाही. तर दुसरं म्हणजे कलिंगड देखील तुम्हाला हे कलिंगडाचा रस काढून घ्यायचा. रस कलिंगडाच्या सालीचं लोणचं देखील रस काढल्यानंतर तुम्ही रस स्टोअर करू, पण आपण शक्यतो काय फ्रेश काढायसाठी वापरला जातो. इव्हन कलिंगड काढल्यानंतर तुम्ही जर ते मिनिमल प्रोसेस केलं, आता बऱ्याचशा ठिकाणी काय करतात, हायजीन वगैरे पाळलं जात नाही. मिनिमल प्रोसेस म्हणजे असे मिनिमल म्हणजे कमीत कमी प्रक्रिया केलेली आहे, म्हणजे काढायचे आणि जे तुकडे करून तुम्हाला डायरेक्ट खायला त्याचे फ्रेश, तर त्याला म्हणायचे मिनिमल प्रोसेसिंग केलेली. ही मिनिमल प्रोसेस केलं देखील कलिंगड करता येऊ शकतं. परंतु मिनिमल प्रोसेस रस काढून तुम्हाला त्याचे सरबत करता येऊ शकतं. आणि जे काही आपण कलिंगड खाल्ल्यानंतर जे काही साल राहते, सालीचं लोणचं फार चांगलं होतं. आणि हे लोणचं करत असताना मात्र लोणचं आपण करताना फक्त जे मीठ वापरतो आपण आंब्याच्या फोडीसाठी,
300 ग्रॅम मीठ वापरलं जातं, 250 ग्रॅम मीठ वापरलं जातं. पण कलिंगडाच्या सालीचं लोणचं करायचं म्हणलं तर 300 ग्रॅम मीठ वापरायचं आणि उरले सगळे इन्ग्रेडियंट्स आंब्याच्या सालीसारखे आंब्याचं लोणचं करतो तसे वापरायचे. असं कलिंगडाचं लोणचं सालीचं लोणचं करता येतं, म्हणजे वेस्ट युटिलायझेशन करता येतं याच्यामध्ये. आता खरबूजा देखील रस किंवा शरबत करता येतो. आपण शरबत देखील घेऊन मिल्कशेक फार चांगला होतो याचा. आता 1 किलो रस जर काढला असेल तुम्ही खरबुजाचा तर त्याच्यामध्ये 1.5 किलो साखर टाकायची, 25 ग्राम सायट्रिक ऍसिड टाकायचं आणि 700 म्हणजे जवळजवळ 7.5 साडेचार किलो 450 ग्राम 7.475 किलो एवढं पाणी टाकायचं. हे किलो मध्ये हे सगळं किलो टाकायचं, हे नॉट ग्रॅम. हे किलो मध्ये 1.5 किलो साखर आणि 7 लिटर किंवा गिरम. तुम्ही शक्यतो काय करायचं हे ग्रॅम मध्येच घ्यायचं, कारण आपला रस हा तुमचा ml मध्ये घेतो आणि हे साखर काही ml मध्ये घेता येत नाही, म्हणून शक्यतो घेताना हे किलो मध्ये घ्यायचं. म्हणजे 7.475 किलो पाणी आणि 1.5 किलो साखर 1 किलोसाठी हे सगळं वापरलं तुम्हाला हे शरबत तयार करणं. हे शरबत तुम्हाला स्टोअर करता येते किंवा इमिजिएट वापरता येते. स्टोअर केले तुम्हाला 1 महिनाभर तुम्हाला फ्रीज मध्ये ठेवून हे करता येऊ शकतं. परंतु याच्यासाठी हॉट प्रोसेसिंग करावं लागतं. त्याच्यामध्ये 100 ppm सोडियम बेंझोएट टाकायचं आणि स्टोअर करायचं. असं तुम्हाला शरबत. मिल्कशेक देखील फार चांगलं होतं हे खरबुजाचं. मिल्कशेक करण्यासाठी 1 किलो जर असेल तर त्याच्यामध्ये फळांचा आकार 100 ग्राम, साखर 150 ग्राम आणि गरम केलेलं दूध 750 ग्राम हे सगळं मिक्स करायचं, मिक्सरला लावायचं आणि थंड झाल्यानंतर त्याचा आस्वाद घ्यायचा. हे मिल्कशेक फार चांगलं होतं. नंतर गाजराचा मोरामा देखील करता येतो. गाजराचा मोरामा किंवा गाजराचा हलवा देखील करतात. गाजराचा हलवा त्याचे वेगळे प्रत्येक जण वेगवेगळे प्रोसेस वापरतात, परंतु गाजराचा प्रिझर्व्ह देखील आपला फार चांगल्या पद्धतीने करता येतो. नंतर भाजीपाला, जो भाजीपाला आहे त्या भाजीपाला सुकवण्यासाठी काही महत्वाचे म्हणजे सुकवून त्याची ही केली जाते. दुसऱ्या प्रोडक्ट्स मध्ये फार काही स्कोप नाही, परंतु भाजीपाला सुकवण्याचं फार चांगला आहे याच्यामध्ये. तर सुकवण्यासाठी जे प्रत्येक फळा किंवा भाजीपाल्याची प्रक्रिया करावी लागते ही या टेबल मध्ये दिलेली आहे. गाजर बघितलं, गाजर खरडून घ्यायचे, त्याच्या अर्धा सेंटीमीटर जाडीच्या चकत्या करायच्या, उघडल्यामुळे त्याला ब्लांचिंग करायचं आणि ब्लांचिंग करत असताना 0.25% पोटॅशियम मेटाबायसल्फाइड, त्यालाच KMS म्हणतो आपण, 1 मिनिट द्रावणामध्ये ठेवायचं आणि ड्रायर मध्ये 55 ते 60 डिग्री सेल्सिअसच्या पुढे टेम्परेचर ठेवायचं नाही. आणि त्याची ताजी म्हणजे एक ड्रायिंग रेशो आहे, त्याचा ड्रायिंग रेशो 18 किलो पासून तुम्हाला 1 किलो मिळतो. म्हणजे ड्रायिंग रेशोच्या प्रत्येक याच्यामध्ये ड्रायिंग रेशो दिले आहे. तर ही ड्रायिंग रेशो तुम्हाला प्रत्येक भाजीपाल्याचं दिले आहे याच्यामध्ये. आता कारले बघितले, कारलीचे 16 किलो कारली घेतली तर तुम्हाला 1 किलो ड्राय कारली मिळतात. भेंडी बघितले तर 12 किलो. आता कोबी घेतलं तर 35 किलो कोबी घेतल्यानंतर तुम्हाला, पाणी घेतल्यानंतर तुम्हाला 1 किलो कोबीची ही मिळते. फ्लावरचा 18 किलो. हे प्रत्येकाचे ड्रायिंग रेशो, प्रत्येकाची म्हणजे काय प्रोसेस करायची ड्रायिंगची, तर ड्रायिंगच्या याच्यामध्ये फार चांगला स्कोप आहे. ड्रायिंग केल्यामुळे काय होते, तुमचं शेल्फ लाईफ वाढतं आणि त्याचं मार्केटमध्ये आपण ट्रान्सपोर्ट करतो. आता 35 किलो कोबी घेऊन येण्यापेक्षा तुम्ही तर 1 किलो कोबी सहज आपल्याला ट्रान्सपोर्ट करणं सोयीस्कर होतं. ट्रान्सपोर्टची कॉस्ट कमी होऊ शकते आणि तुम्हाला स्टोअर करता येतं जास्त दिवस, कमीत कमी 5 ते 6 महिने राहू शकतं. ते अशा पद्धतीने तयार करायचे ते. नंतर कांदा, मेथी, पालक, कढीपाला जर बघितलं 22 ते 25 म्हणजे 22 किलो घेतल्यानंतर तुम्हाला 1 किलो कढीपाला मिळतो. तर हे प्रत्येक ह्याचे दिले. कांद्याचे देखील 10 ते 12, 8 ते 10 किलो. जर थोडासा खराब कांदा असेल तर 8 किलो, चांगला कांदा असेल तर 10 किलो कांद्यापासून 1 किलो कांद्याची म्हणजे पावडर होते. तर कांद्याची पावडर करायची याच्यामध्ये दिले. कांद्याची पावडर कशी तयार करायची दिले, ती सगळे टरफल काढायची. कांद्याचे शक्यतो तांबडे कांदे घ्यायचे नाही, ते पांढरा कांदा घ्यायचा, बुडके काढायचे, कांदे टरफल काढायचे, स्लायसिंग करणं, 2% मिठाचे, त्यामुळे 2 तास बुडवायचे, पाणी निथळून चकत्या वेगळ्या करणे. चकत्या वेगळ्या केल्यानंतर गंधकाचे 1 तास धुरी देणे. 1 ग्रॅम प्रति किलोला. चकत्या ट्रे मध्ये 55 ते 60 डिग्री सेल्सिअसला 18 ते 20 तास वाळलेल्या चकत्या 300 ग्रॅम 300 केज पॉलिथिनच्या पिशवीमध्ये भरणे, पिशव्या लेबल लावून थंड करून कोरड्या जागी साठवणे. हा एक जनरल प्रोसेस आहे सगळ्याची. तर कांद्याच्या फ्लेक्स 8 ते 10 किलो कांदे लागतात आणि ह्या फ्लेक्स पावडर लावून पावडर तयार करता येते. ही पावडर फ्लेक्स लावली की नंतर फुले सफेद आणि फुले सुवर्ण ह्या 2 जाती शक्यतो प्रक्रियेसाठी वापरल्या जातात. हे बघा, ही फुले सफेद याच्यात आमच्या विद्यापीठाने तयार केली आहे. फुले सुवर्ण ही देखील आहे. फुले सुवर्ण ही जनरली एक्सपोर्ट केली जाते. आता ही प्रत्येक भाजीपाल्याची बघा, पालकची पावडर केली आपण. ही सगळे मी कॉलेजवर केलं, ऍग्रिकल्चर कॉलेज कोल्हापूरला. तर पालक लीफ पावडर आहे. नंतर ड्राय करी लीफ पावडर, ही करी म्हणजे कढीपाल्याची पावडर आहे. नंतर ही ड्राय केलेली भेंडी आहे, ड्राय केलेली म्हणजे गवारी शेंग आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे ड्राय करून सगळं ड्रायिंग करून तुम्हाला त्याचं शेल्फ लाईफ वाढता येतं. त्याचं मार्केटमध्ये तुम्हाला स्टोरेज लाईफ वाढवणं म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना जे 1-2 पैसे व्यवस्थित मिळू शकतात. आणि ह्याच्याकडे लागणारे जे इक्विपमेंट्स आणि मशिनरी ही तुम्हाला फक्त दाखवतो, कुठली मशीन लागते एखादं युनिट सुरू करायचं म्हणल्यानंतर.
तर एखादं युनिट सुरू करायचं म्हणजे जवळ 25 लाखापर्यंत तुम्हाला युनिट खर्च येतो आणि तुमचं युनिट हे वर्षभर चाललं गेलं पाहिजे. तर हे सगळे हँड ह्याचे छोटे छोटे मशिनरीज आहेत. नंतर हे व्हॅक्युम पॅकिंग सगळा विषय, नंतर हे सगळं फळ प्रक्रियेसाठी लागणार, म्हणजे भाजीपाला किंवा फळं असं वेगळे करता येत नाही आपल्याला. हे सगळा म्हणजे प्रोसेसिंग युनिट म्हणले की हे सगळे युनिट हे तुम्हाला मशीन लागतं. हे सगळे मल्टीपर्पज वापरता येतात. आता हे आवळा प्रक्रिया आवळ्याला भोकं पाडायला वापरता येऊ शकतं. नंतर हे समजा कॉर्किंग मशीन आहेत, हे सगळे कॉर्क्स आहेत. हे नंतरचं कॅन एक्झॉस्ट कॅनिंगसाठी लागतं, हे कार्बोनेशन मशीन आहे. नंतर हे सगळं छोटे छोटे इक्विपमेंट्स लागतात. हे पायनॅपल कटर आहे, चाकू आहे, नंतर तुमचं कॅन ओपनर आहे, ऍसिड रिमूव्हर आहे, असे छोटे छोटे हँड ऑपरेटेड इक्विपमेंट्स लागतात. तर याचा वापर तुम्हाला करावा लागतो. हे सगळे सॅलिनोमीटर, ब्रिक्स मीटर, हायड्रोमीटर, जेल मीटर असे वेगवेगळे टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मामीटर वापरतात. जेल मीटरनं तुम्हाला जेलीमध्ये साखर किती टाकायची हे सांगतं. तर ब्रिक्स हायड्रोमीटर देखील तुम्हाला THS मोजला जातो. नंतर हे सगळं करण्यासाठी तुम्हाला लायसन्स घ्यावं लागतं. एखादं युनिट सुरू करायचं म्हणजे हे लायसन्ससाठी लागणारे कुठले कुठले पेपर्स लागतात. तर याच्यामध्ये हे सगळे याच्यामध्ये पेपर्स दिलेले आहेत. याच्यामध्ये NOC घ्यायला लागतं, वॉटर टेस्टिंग रिपोर्ट लागतो आणि प्रोडक्टसाठी टेस्टिंग म्हणजे प्रोडक्टमध्ये काय काय हे देखील रिपोर्ट लागतो त्याच्यामध्ये, आणि फॅक्टरीचं ओनर्स आहे, बऱ्याचशा गोष्टी लागतात त्याच्यामध्ये. तर एखादं प्रक्रियेचं युनिट सुरू करायचं म्हणजे तुम्हाला FPOचं लायसन म्हणजे FSSAI आहे, ते आता FSI मध्ये झालं. तर हे FSI मध्ये कुठलं होम 5 कॅटेगरीमध्ये केलं जातं: होम स्केल, कॉटेज स्केल, स्मॉल स्केल A, स्मॉल स्केल B आणि लार्ज स्केल. त्याच्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे आणि त्याची मॅन्युअल त्याची प्रोडक्शन परमिशेबल किती आहे, किती युनिट पर्यंत हे करता येऊ शकतं. त्याच्यामध्ये हे असं युनिट तुम्हाला सुरू करायचं म्हणजे हे सगळं आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त हे होम स्केल युनिट आहेत. सगळे युनिट हे तुमचे स्मॉल स्केल मध्ये येतात, मेजॉरिटी होम स्केलवर तुमचं जास्त येतात आणि सगळ्यात जास्त युनिट हे महाराष्ट्रामध्ये. तर अशा पद्धतीने आपण हा एक मोठा टॉपिक पण 1-2 तासामध्ये कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. तर काही टॉपिक इज ओपन फॉर डिस्कशन. काही शंका वगैरे असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि याच्याबद्दल काही जर अजूनही काही शंका तुम्हाला लागलं कधी विचारायचं तर माझा नंबर हवळे सरांच्याकडे नंबर आहे किंवा आता जे नंबर घेतला तरी अडचण नाही. माझा नंबर लिहून घ्या सर. हॅलो, हा सर. सर्व शेतकऱ्यांना मला नंबर दिला तर चालतो. मी नंबर सांगतो वाटल्यास. माझा नंबर सर 98. मी नंबर चॅट बॉक्सला सर शेअर करतो. हो चालते मग काय अडचण नाही. त्याला Yes. सांगू द्या ना, शेतकऱ्यांचे काही प्रश्न असेल तर ते आता करू दे, काय अडचण नाही. शेअर. येस. हॅलो. हा, धन्यवाद सर. आज अत्यंत उद्बोधक असं मार्गदर्शन काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावरती सरांनी केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. तर खूप खूप धन्यवाद सर. आता जे झालेलं आहे मार्गदर्शन, त्याच्या अनुषंगानं कोणाच्या शंका असतील प्रशिक्षणार्थींच्या तर त्यांनी ते विचारावेत. हॅलो. हा, विचारा प्रश्न विचारा. कोणाची शंका नाहीत? हॅलो. विचारत नाहीत सध्या, कोणाच्या दिसत शंका नाहीत. कोणाला शंका येत नाही चॅट बॉक्स मध्ये शेअर केल्या तरी चालतील. हा, नाही तुम्ही विचारलं म्हणजे कसं वन वे होता कामा नये. हे तुम्ही मी सांगितलं तुमच्यापर्यंत काहीतरी गेलं हे त्याचा अर्थ नाही. तर मी सांगणार, मी आपलं एक तासभर बडबड केलं, तुम्ही ऐकलं, काम संपलं, असं त्याच्यामध्ये होता कामा नये. तर शंका विचारा म्हणजे कसं जरा हे करता येईल आपल्याला. विचारा. तिलवे मॅडम विचारा, काय बोलायचंय तुम्हाला? माईक चालू केला होता आता तिलवे मॅडम. कोणाला शंका नाही म्हणजे विशेष इथे. म्हणजे काय शंका? हॅलो. हा, एक याची सर प्रशिक्षण जर आता काढणी पश्चात तंत्रज्ञानच्या अनुषंगाने घ्यायचं म्हटलं तर मग याची कुठं सोय आपल्याकडे सोय होईल? कोल्हापूर किंवा आपल्याकडे कुठं याचा कोर्स वगैरे असा आहे? कुठल्या म्हणजे ह्याच काढणी ट्रेनिंग पश्चात घ्यायचं तंत्रज्ञान म्हणजे प्रिझर्वेटिव्ह प्रोसेसिंग प्रिझर्वेशन म्हणजे प्रोसेसिंग ट्रेनिंग एखादा प्रोसेसिंगचं ना, तुम्ही जर ट्रेनिंग घेता येईल बघा तुम्हाला. तुम्ही जर एखादं ऑर्गनाईज केलं, तुम्हाला डेमो देऊ शकतो मी. तुम्ही मला सांगितलं बा टोमॅटो असेल, एखादं फळ सांगा, त्या फळापासून मला हे प्रोडक्ट करून दाखवा. तर तुम्हाला तिथल्या तिथं देखील तुमच्या जागेवर शेतकरी एखादा मेळावा असा केला, असं सगळ्या ग्रुपचा एखादा केला तर ते करता येऊ शकतं, काय अडचण नाही. तुम्ही फक्त मला प्रोडक्टचं नाव आणि फळाचं नाव सांगायचं, ते तुम्हाला करून दाखवता येऊ शकेल मला. आता काय झालं सर, विकेल ते पिकेल महाराष्ट्र शासनाचं धोरण आता अवलंबलेलं आहे शासनाने.
ते चालू तर आहे. त्या अनुषंगानं समजा असं व्हॅल्यू ऍडिशन चे प्रॉडक्ट जर आपण डेफिनेटली लोकांपर्यंत करावं लागणार आहे. व्हॅल्यू ऍडिशन हे करावंच करावं लागणार आहे. त्याशिवाय हे नाही. हो. तर हां. तर मग आता बेसिक नीड जी आहे तर ती हां. प्रशिक्षित मनुष्यबळ आपल्याकडे तसं असणं गरजेचं आहे गाव पातळीवर. तर हो, त्या हो. अनुषंगाने समजा आमच्यातले काही कृषी सहाय्यक किंवा क्षेत्रीय अधिकारी असतील, काय कर्मचारी असतील, तर त्यांना जर समजा प्रशिक्षण द्यायचं म्हटलं, एक कोर्स करायचं म्हटलं, एक समजा सर्टिफिकेट कोर्स किंवा ऑनलाईन माझी मीटिंग चालू आहे. ऑनलाईन मीटिंग झाल्यानंतर फोन करतो. नाही फोन करतो मी झाली मीटिंग. हां. असं एखादा कोर्स किंवा सर्टिफिकेट कोर्स करायचं म्हटलं तर ते शक्य होईल का? आणि ते कुठं सर्टिफिकेट प्रशिक्षण कोर्स म्हणजे त्याला मग 8 दिवसाचं हे करावं लागेल, ट्रेनिंग घ्यावं लागेल. हां, हां. मग तसं 8 दिवसाचं ट्रेनिंग घ्यायचं म्हणलं काय अडचण नाही घ्यायला हवी. बरं. तुम्ही जर ऑर्गनाइज केलं तर मग सगळे वेगवेगळे त्याच्यामध्ये कसं सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट, त्याच्यामध्ये तुमची इंडस्ट्रीची माणसं, त्याच्यामध्ये बँकेची माणसं, असे एक तिघा-चौघांचं मिळून एक 8 दिवसाचं ट्रेनिंग जर तुम्ही घेतलं, हां. एखादं लेक्चर प्लस तुमचं हे डेमॉन्स्ट्रेशन अच्छा. त्यांच्याकडून करून घ्या. समजा एखाद्या बँकेचं प्रपोजल करायचं तर बँकेचं प्रपोजल समजा युनिट काढायचं म्हणजे प्रपोजल करायला लागते. म्हणजे येस. प्रपोजल करण्यासाठी बँकेचे एखाद्या ह्याची घेतले की तुम्हाला तयार करून घेईल तो त्या ह्याच्याकडून त्या दिवशी. समजा मला एखाद्या आता काय करायचं, कोणत्या कोणत्या योजना आहेत त्या योजना तुम्ही माहिती सांगणं किंवा असं लेक्चर घेतल्यानंतर त्याचा डेमो असं तुम्ही जर एक ऑर्गनाइज केलं तर हे होऊ शकेल, काय अडचण नाही. तुम्ही जर ऑर्गनाइज केलं हावळे सर, येस सर. तुम्ही जर आणि हे केलं तुम्ही तिचा डेमो म्हणा किंवा एखादा असे प्रोडक्ट्स समजा तुम्हाला ड्रायव्हिंगचं करायचं, ड्रायचं समजा तिथं जे करतात का नाही, काही ड्रायर्स वगैरे आहे का, 1-2 आहेत युनिट करणारे, तर त्यांच्याकडे त्यांचं थोडंसं लायजन ठेवून आपण त्यांच्याकडे डेमो बघू शकतो आपण. चालेल, चालेल. मी आता येतोय का नाही, मी आता उद्या नाही परवा दिवशी येतोय मी कोल्हापूरला. बरं. तिथं आले की 1-2 जे युनिट आहेत त्यांच्याशी आपण हे करून घेऊन आपण एखादा युनिट सर्टिफिकेट कोर्स करू त्याच्यामध्ये. म्हणजे त्याचा चालेल, वापर चालेल. उपयोग झाल्यानंतर बेसिक सांगून देईन त्याच्यामध्ये किंवा काय लागतं, काय बघायला लागतं. कारण कसं असतं युनिट चालू करा, मी त्या शेतकऱ्यांना थोडं बेसिक माहीत पाहिजे. बरोबर, बेसिक बरोबर माहीत सर. असेल तरच ते करता येईल. प्रत्येक गोष्ट दुसऱ्याला विचारून करायचं म्हणलं की ते त्यांना नाही शक्य होत आणि ते करून उपयोगच होत नाही. येस, येस, येस. तसं करू आपण. मी आता आहे दीपोळीच्या ह्याच्यात आहे कोल्हापूरमध्ये. तर चालेल सर. नंतर एखाद 2 दिवस थांबणार आहे कोल्हापूरमध्ये, काही अडचण नाही. बरं. बघू आपलं कसं शक्य होते तसं. चालेल, चालेल सर. चालेल. डेफिनेटली करू, काय अडचण नमस्ते नाही. सर. येस. हां. हॅलो. हां, बोला. बोला सर. नमस्ते सर, बोला. प्रमोद कांबळे बोलतोय, कृषी सहाय्यक शिरोली. बोला. सर, माझ्याकडे महिला बचत गट 4 ते 5 आहेत महिलांचे. आणि तर त्यांना जर ते आपलं टोमॅटो केचपचं जर त्यांनी केलं तर चालेल का? कांबळे साहेब, काय माहिती आहे का, तुम्ही आता दिपोळी ही झालेली आहे, दिपोळी संपली. समजा जर दिपोळीच्या ह्याच्यात आता काय येणार नाही त्या महिला समजा आल्याच, जर तुम्ही ऑर्गनाईज केलं तर मी कोल्हापूरमध्ये आहे. तुम्ही मला सांगा फक्त हे 1-2 प्रोडक्ट्स करून दाखवा, ते करून दाखवता येईल महिला बचत गटांना. फक्त आपल्याला किंवा तुम्ही असं एक पत्र दिले किंवा असं आम्हाला तुम्ही हे करून द्या, ट्रेनिंग द्या. तुम्हाला ट्रेनिंग एक 10-20 महिला जरी 20 एक महिला पण होतात. असे 2 वेळा करायचे. मग तिथे टोमॅटो जास्त होतात. आता शिरोली वगैरे या भागामध्ये हे होतं कुठलं तर नांदणी वगैरे या भागामध्ये टोमॅटो भरपूर होतो. परंतु कधी टोमॅटो ₹2 किलो जातो, कधी ₹20 जातो. मग ज्यावेळी ₹2 किलो असतो शेतकऱ्याला काय तर त्यांचं करता येईल मिनिमम इक्विपमेंट्समध्ये. तसं करता येईल. इव्हन तुमचं अजून त्या शेतकऱ्यांना म्हणजे महिलांना जास्त त्याच्यामध्ये ट्रेन होणं गरजेचं आहे. आता बरेच पुरुष माणसांना थोडंसं अडचणी येऊ शकते त्याच्यामध्ये. पण मग महिला जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतात. तुम्ही ते ऑर्गनाइज करा. तुम्हाला मग नंतर वाटलं झालं की मला फोन करा. मी आता कोल्हापूरमध्ये येणार आहे परवा दिवशी. त्यावेळेस देखील हे करा. बोला सुतार साहेब, बोला. हॅलो. सुतार साहेब बोला. नाही, काय शंका नाही सर, काय शंका नाही. नाही, विचारला पाहिजे काहीतरी शंका, म्हणजे कसं माहिती का सुतार साहेब, जर मी सांगितलं सगळं 100% तुमच्यापर्यंत गेलेलं आहे त्याचा अर्थ होतो. नसेल तर मी सांगितलं काही समजलं नाही, तुम्ही जर विचारलं नाही तर असं होतं ना मला. नाही, माहिती छान माहिती आहे सर. वन वे होता कामा नाही, तो रेसिप्रोकल पाहिजे त्याला. तुम्ही म्हणजे पाहिजे. काय शंका नाही सर, काय शंका नाही. ओके, ठीक आहे. शंका दिसत नाहीत लोकांच्या काय. नंबर द्या आता, थोडीशी होत असेल तर नंबर द्या, सांगतो मी. नंबर दिलेला आहे, नंबर शेअर केलेला आहे चॅट बॉक्स मध्ये. एखादा आपण ट्रेनिंग ऑर्गनाइज करता येते का बघू, तसं एखादा सर्टिफिकेट कोर्स 8 दिवसाचा फक्त प्रक्रिया असं. येस.
हॅलो हॅलो बोला बोला. बोला बोला. नमस्ते सर. नमस्ते नमस्ते ढवळे साहेब बोला. सर, तुम्ही जो मुद्दा मांडला का नाही, जोपर्यंत शेतकऱ्यानं पिकवलेल्या मालाला दर ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्याला मिळत नाही, येस येस. तो मुद्दा मला फार आवडला. हा मधला जो दलाल आहे तोच मोठा होत चालला आणि आपला शेतकरी असाच गरीब सोन्यासारखा माल पिकवतो आणि असाच राहतोय. तो मुद्दा मला फार छान आवडला. धन्यवाद. दलाल नाही, दलालाचे बंगले बांधतात आणि शेतकरी त्याला साधेही बांधता येत नाही. शेतकरी अगदी सुद्धा बरोबर, अगदी बरोबर सर, अगदी बरोबर. ते आपल्याला काढायचं आहे ना. ह्याला पर्याय म्हणजे फक्त एकच आहे, मार्केटिंग सिस्टम बदलणं आपल्या हातामध्ये नाही, पण ह्याच्यामध्ये आपण प्रक्रिया केलं तर त्याला निश्चित आपण करू शकतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. ओके, धन्यवाद. ओके ओके ठीक आहे. तर मग काय शंका कोणाच्या दिसत नाहीत, चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न दिसत नाहीत. वेळ आपला 5 मिनिटं झालेला आहे जास्त. तर या ठिकाणी मला वाटतं आपण म्हणजे समारोपाकडे सर्व शेतकरी बंधूंचा आणि हवळे सर तुमचा मी फार आभारी आहे. तुम्ही बोलण्याची इंटरव्ह्यू दिली आणि रामे त्याला बऱ्याच वेळा मी दरवर्षी 2-3 लेक्चर असतात माझे. त्यामुळे आणि मेजरली माझी प्रक्रिया याच्यावर झाली. बऱ्याच जणांना माहिती आहेत, बरेच जण शेतकरी देखील हे करतात त्याच्यामध्ये. तर ही करा, माझा नंबर शेअर करा, नंतर सांगतो त्यांना काय चालेल 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 चालेल. थँक्यू सर, थँक्यू, थँक्स अ लॉट. सर्व प्रशिक्षणार्थी आणि आम्ही रामेतीच्या वतीनं आपण जे मार्गदर्शन केलं काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयावरती, आमचं जे 3 दिवसाचं प्रशिक्षण कार्यक्रम आहे त्यामधला हा आजचा सकाळचा पहिला सेशन. त्यामध्ये आपण सुरुवातीपासून म्हणजे काढणी कशी करावी इथून प्रक्रिया युक्त प्रॉडक्ट कसे तयार करावेत आणि व्हॅल्यू ऍडिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसं आर्थिकदृष्ट्या सबलीकरण त्यांचं करू येथपर्यंतचा प्रवास आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मांडला. त्याबद्दल रामेती आणि सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीनं पुनश्च आपले सर आभार, खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही ज्या प्रमाणे विनंती केली त्यानुसार आपण मार्गदर्शन आम्हाला करालच अशी एक या ठिकाणी आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद सर. थँक्यू.